तर आज आपल्याकडे जे गेस्ट येणार आहेत ते कुठे काय करतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. समर्थ, आज आपण इंट्रोडक्शन द्यायची गरजच नाहीये. का? कारण आज अनुरूपचा ओजी माणूस येणार आहे. गेस्ट द गेस्ट. मी शुअर होते की या व्यक्तीसोबतच मला आयुष्य घालवायचंय. का आपण इतका काळ एकत्र आहोत किंवा काय असं काही कधी कधी त्याची उत्तरं मिळत नाहीत, पण एवढं माहित असतं की आपल्याला मजा येते. की एकत्र राहून एकमेकांच्या सोबतीने स्ट्रगल करणं कदाचित आपल्याला सोपं जाईल. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आमच्या क्षेत्रात नाटकामुळे प्रेक्षक आणि कलाकार जास्ती जवळ येतात. याच नाटकामुळे आम्ही अनेक कलाकार जवळ येतो. या नाटकामुळे काही नाती निर्माण होतात आणि लग्न सुद्धा जुळतात. असंच एक नाटकामुळे निर्माण झालेलं नातं आणि अनुरूप जोडपं आपल्याकडे आलंय. स्वागत करूया कृतिका देव आणि अभिषेक देशमुख. नमस्कार. नमस्कार. अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत. थँक्यू. थँक्यू. आपण तुमच्या एकूण नात्याविषयी, तुमच्या नाटकाविषयी, तुमच्या प्रेमाविषयी जाणून घेणार आहोत. भरपूर गप्पा मारायच्या आहेत. फक्त आपल्या द अनुरूप शोची सुरुवात एका सेगमेंटनी होते, तो म्हणजे कॉल युअर बे. आता बे म्हणजे माहितीये का तुम्हाला? बिफोर ओके. तर कॉल युअर बे म्हणून तुम्ही एकमेकांना जेव्हा भेटलात आणि जेव्हा तुमची मैत्री होती त्या काळात जाऊन तुम्हाला एकमेकांना फोन करायचा. हे किती वर्षांपूर्वी आहे? 10 वगैरे? 10 पेक्षा जास्त नाही, 12? 13 वर्ष. ओके. 12-13 वर्ष. तेव्हा तुम्ही एकमेकांना फोन करायचा आणि तो आता इथे घडवून आणायचा आमच्यासाठी. बापरे. मराठींच्या हॉस्टेलमध्ये ओके, होऊन जाऊ द्या. खाली येतो असं. हा हॅलो हा, बोल. कृतिका, मी आत्ता येतोय तुला भेटायला. आता का? आत्ता येतोय म्हणजे मला माहितीये दुपारची वेळ, तू आता झोपली झोपायचंय. वीकेंड आहे तुझ्या हॉस्टेलमध्ये आणि अर्थातच तुझ्या हॉस्टेलमुळे मला म्हणजे मुलींचं हॉस्टेल आहे त्यामुळे मला वर येता येणार आहे, त्याच्यामुळे तुलाच खाली यावं लागेल. आणि गेटच्या इथे जो सीसीटीव्ही आहे त्याच्यात थोडस पुढे ये. मग येशील ना? पण तुला किती वेळ आहे अजून? मी 15 मिनिटात येतो. काय मला 15-20 मिनिटं लागतील. बरं, ठीक आहे. मला आवरावं लागेल. काही आवरू नकोस, तू ये डायरेक्ट खाली ये. आपल्याला एका ठिकाणी जायचंय. कुठे जातोय आपण? जवळच जायचं, ये खाली. कोपऱ्यावर जातोय का? हो हो हो, ये तू पटकन ये खाली. बर, ठीक आहे. आता पुढचा फोन. हॅलो, तू आलीस का? मी पोहोचलोय खाली. हा, ये एक 2 मिनिटात येते. लवकर ये. हो, येते आलेच. हा. आणि असं सांगून माझं काही तयारी झालेली वगैरे नसायची, कारण मी हमखास दुपारच्या वेळी फोन मग करायचा. आता याच्या पुढे खरी मजा आहे. म्हणजे इथे तिसरा फोन बे का म्हणायचं एकमेकांना. हा. आता तिसरा फोन असा की तू आता ये मागे बस. आणि तो खाली फोन आला. नाही, ते तो फोन आल्यावरच. नाही. की तो असं म्हणजे असं अनेकदा झाले की आपण इथेच जाऊ, कोपऱ्यावरच जाऊ, कॉफी प्यायला आणि जाऊ कुठे गेलो वगैरे. होतो? हा, तेही सांग. तर असं एकदा त्याने की जस्ट चहा पिऊन येऊ, आणि त्याला माहित होतं की चहा मला आवडतो आणि त्यामुळे कधीही जाऊन चहा पिऊयात. हे एक मी अशी 4-4:30ची असायचे. वेळ असेल दुपारची. ओके. की इथेच जातोय, चहा पिऊयात. म्हणलं ओके, ठीक आहे. निघालो. ते चहाची जी जागा होती ती गेली मागे. गाडी पुढेच चालवतोय. आपण कुठे जातो? अरे पुढे नेक्स्ट पुढच्या स्टॉपला जातोय. असं करत त्यांनी, माझं हॉस्टेल होतं सहकार नगरला, तिथून तो डायरेक्ट मला सिंहगडावर घेऊन गेला. सिंहगडावर. आणि मला असं की तू वेडा आहेस का थोडा? आणि कृतिका घरातली ट्रॅक पॅन्ट, मी आता कोपऱ्यावर जायचंय ना. चप्पल आणि टी शर्ट एवढ्यावरच आली. स्लिपर्स होत्या त्या, चप्पल पण नाही, स्लिपर होत्या त्या अक्षरशः. त्यावर आम्ही सिंहगड चढलो होतो आणि मग उतरताना त्या चपला हातात घेऊन ठीक आहे आता उतरा, ट्रेक झालाय. पण मग हे काही असं म्हणजे प्रपोज करायचा वगैरे प्लॅन होता सिंहगडावर जाऊन? पण मला असं वाटतं ते सगळं त्यात एकत्रच होतं. अच्छा. म्हणजे असं ठरवलेलं नव्हतं खरंच मी Okay. कुठे जायचं. मला असं वाटलं फार तर पर्वतीपर्यंत जाऊ किंवा कुठेतरी पुढे एखादं छान अशी जागा असेल जिथे कमी गर्दी असेल, तिथे जाऊन छान गप्पा मारू म्हणजे संध्याकाळी. मग असा विचार केला मीच की मग खडकवासलाला जाऊ, बॅकवॉटरच्या समोर बसू.
मग नंतर विचार केला की अरे गप्पा अजून पुढे रंगतायत, जाऊ. मग आपण जाऊ. वा मग वा आम्ही डोंजे फाटा वगैरे क्रॉस करून आहाहा. आम्ही सिंहगड पोचलाच सिंहगडावर. आणि मग हो. सिंहगडावर संध्याकाळ छान स्पेंड केली. म्हणजे मी असं साधारण 10-15 मिनिटं तरी विचारत होते की कुठे जातोय, मला सांग कुठे जातोय, मला कळू तरी दे. 15 मिनिटं झाल्यानंतर मी सोडून दिलं विचारणं की हा कुठेतरी घेऊन झालाय, फाईन जाऊया, गाडी चला. थांबली की कळेल आपल्याला. कळेलच कुठे तर काय हा तो आमचा destination फोन. आहे. आता खरं तर आम्ही हे ठरवलं नव्हतं, पण फोनवरनं आम्हाला ते आठवलं. आठवलं. पण हे एक्झॅक्टली 13 वर्षापूर्वी ओ हो हो. झालेलं असतं. जेव्हा तुम्ही नाटक एकत्र केलं हो, हो ना, हो. हो. आणि काय घडलं मग तिथे मैत्री झाली का तुमची? नाटक मी एक नाटक प्रायोगिक नाटक लिहिलं होतं आणि मला ते बसवायचं होतं आणि पुण्यातल्या एका संस्थेकडनं मी ते करणार होतो. आणि मला असं खूप वाटत होतं की आपण काहीतरी लिहावं आणि आपण आपल्या पद्धतीने ते नाटक करावं. आणि मी त्यात काम करणार नव्हतो. मला एक असं बघायचं होतं की आपण लिहिलेलं नाटक आपल्याला आपण कसं बसवता बसवू येतं शकतोय, का? काय होतंय. आणि सगळंच तेव्हा नवीन नवीन होतं, त्याच्यामुळे आपण फिअरलेस असतो, आपल्याला हा. हवं ते आपल्याला मांडता येतं, करेक्ट. कुठलेच कॅल्क्युलेशन्स त्याच्यात नसतात आणि ऍक्टर्स आपल्याला आपल्या पद्धतीने चूज करायची मुभा असते कॉलेज आणि जस्ट संपल्यानंतरच्या काळात. तसंच मी कृतिकला एका वर्कशॉपमध्ये एक्सप्रेशन लॅब म्हणून पुण्यात वर्कशॉप आहे, तिथे तिला बघितलं होतं. तर ती डान्स छान करते मला माहित होतं आणि ती कामही म्हणजे तिची काम करायची इच्छा आहे हेही मला माहित होतं. आणि मग मी तिला त्या नाटकासाठी विचारलं आणि त्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये तिने म्हणजे मी डिरेक्ट करत होतो, पण तसं असलं तरी प्रायोगिक नाटकांमध्ये असं असतं की सगळ्या गोष्टी आपल्यालाच मॅनेज करायला लागतात. म्हणजे अगदी छोट्या छोट्या प्रॉपर्टीज असतील किंवा थिएटरचं बुकिंग असेल किंवा इन्व्हाइट करायचं असेल, त्याचे काही कार्ड असतात वेगवेगळे करायचे असतील, तर या सगळ्या प्रोसेसमध्ये तिने म्हणजे खूप मदत केली आणि तिलाही ते खूप आवडत होतं. आणि मग त्या दरम्यान आमच्या लक्षात आलं की आम्ही म्हणजे आमचं जुळतंय छान आणि खूप ते ऑर्गॅनिकली आणि अगदी कुठलाही आव न आणता, कुठलेही प्रॉमिसेस न देता किंवा कुठल्याही आडेवेडे न घेता, हातचं राखून काही न करता त्या मैत्रीत ते आपोआप मला असं वाटतं आमचं प्रेम उलगडत गेलं. पण असं कोणी त्याच्यानंतर प्रपोज सच केलं की तुम्ही गृहीत आज- धरलं की हेच ते नाही नाही, ती आहे? म्हणते असं आजवर प्रपोज नाही केलंय. कुठे केलंय? प्रपोज करणं म्हणजे आपण काय म्हणजे फिल्म्स मध्ये वगैरे बघतो त्याला म्हणतो ना प्रपोज करणं, की काहीतरी असं खूप मोठं जेस्चर केलंय, काहीतरी. तसं कुठे कोणी म्हणजे माझी काही कंप्लेंट नाहीये, कारण मी पण त्यातली नाहीच आहे. मी पण ते केलं करू नाहीये. शकली असती ना. करू शकते, हो, हो. आय एम नॉट कंप्लेनिंग, पण असं प्रपोजल त्याला म्हणतो ना आपण, की काहीतरी सजावट करून मग गुडघ्यावर बसून वगैरे. तर तसं काही केलेलं नाहीये कोणीच ना, त्याने ना मी ओके. आपोआपच म्हणजे ऑर्गॅनिकलीच घडत गेलं आणि कळलंच एका पॉइंटला की मैत्रीच्या पुढचं आपलं पण काहीतरी प्रेम नातं आहे. मात्र न चुकता वेळोवेळी मी व्यक्त केलंय, हा, म्हणजे ते तो प्रपोज करतो. केलं नसलं तरी, कारण ते वेगवेगळ्या पद्धतीने मी प्रयत्न केलाय, तिनेही प्रयत्न केलाय. तर त्यामुळे ते हा, ते दररोज चालूच किंवा आहे. आठवड्यात एकदा किंवा असं एक आम्हाला ते एक जाणवत होतं की आपल्या एकमेकांवर खरोखर मनापासून प्रेम आहे. म्हणजे त्या बाबतीत मला असं वाटतं की इतक्या वर्षात त्यात खंड नाही पडलाय, त्यामुळे गरजही नाही वाटली. असंही होतं ओके. की कदाचित तसं बोलून गेलो तर ती हसायची वगैरे तोंडावर की अरे तू काय प्रपोज वगैरे काय करतोय आता. तसं होऊ शकलं असतं. हा. पण तेव्हा जे तुम्ही म्हणताय की ऑर्गॅनिकली, पण असं काही घडलं किंवा असं कधी वाटलं की हो हाच तो आहे किंवा हो हीच ती आहे, असं काही आठवतंय तुम्हाला? तो मला म्हणजे माझ्यासाठी तर तो कुठला क्षण होता ते मला अगदीच 100% क्या माहिती बात आहे. है. हो, Please अगदीच. सांग. जेव्हा आम्ही महाबळेश्वरून येऊन हो. पुण्यात येऊन तो मग ती एक खूप मुंबईत. छान स्टोरी आहे. Okay. कट टू शॉर्ट हा, ती खूप लांबलचक स्टोरी आहे, पण ती थोडक्यात जर सांगायची झाली तर मी कुठून तरी प्रवास करून आमचा डान्सचा एक प्रोग्राम होता, सो तो करून मी पुण्यात आले होते आणि पुण्यातून मला मुंबईला यायचं होतं त्याच दिवशी, सेम डे, कारण माझी पहिल्या फिल्मची ऑडिशन होती. आणि मुसळधार पाऊस होता. अच्छा. हा, म्हणजे हा जून जुलै वगैरेचा जुलै 2013. पावसाचे दिवस होते. Okay. आणि मुंबईत मला काहीतरी 4 वाजेपर्यंत वगैरे पोहोचायचं होतं आणि पहिली ऑडिशन राऊंड झालेले शॉर्ट लिस्टेड जो अच्छा. कॉल बॅक आल्यानंतरच आणि असतं ना, हिंदी फिल्म होती आणि हा. त्यातला खूप छान की Wow. तुम्ही मुंबईत येऊन ऑफिसला या, डिरेक्टरना तुम्हाला भेटायचंय वगैरे, हा. तसं होतं ते Correct. सेकंड थर्ड राऊंड ऑफ ऑडिशन सारखं. तर मी आपलं तिकडनं आम्हाला निघायला उशीर झाला, मग मध्ये रस्त्यात पाऊस लागला, तर मला पुण्यातच पोचायला उशीर झाला आणि मग पुण्याहून निघून मुंबईला यायचंय. त्या दरम्यान त्या सगळ्या उशीर होतोय, पाऊस पडतोय, गाड्या बंद पडतात, ह्या सगळ्या ह्याच्यात
माझा फोन अचानक बंद पडला. म्हणजे फोन चालेच ना. मग मला ज्या व्यक्तीला इथे येऊन भेटायचंय, ज्यांचा कॉन्टॅक्ट आहे, तो कॉन्टॅक्ट त्या फोनमध्ये. आणि पाठ आपल्याला नंबर आता सगळे नाही, फोनमध्ये नसतात सेव्ह आता. असतात, लक्षात वगैरे नसतात. सो अगदी घरच्यांचे वगैरे नंबरच फक्त पाठ असतात. अभिषेक पण तेव्हा जस्ट मित्र होता. आमचं काही असं नातं आम्ही डेट करायला लागलो वगैरे इतकं असं काही नव्हतं. नव्हतं. मित्र होता चांगला. माझ्या दृष्टीने मी करायला लागलो होतो. ती मला आवडत होती. पण म्हणजे त्याचा नंबर पाठ असेल, लक्षात एवढं असेल, तुझं एवढं नव्हतं. काही नव्हतं. पण हे माझाही नंबर लागला नव्हता हा. फोनवर. आणि फोन बंद. ऐका बस. पण त्याने आता मला माहित नाही का तेव्हा त्याला काय सुचलं असेल, माझ्या वॉलेटमध्ये त्यांनी एका चिठ्ठीवर त्याचा नंबर लिहून ठेवलेला होता, दिलेला होता. आणि तेव्हा मी त्याच्यावर हसले होते की हा काय प्रकार आहे वगैरे. फोनमध्ये असतात की पण save मी तेव्हा contact. विचार केला होता की ती एकटी नाशिकची आहे ती मुळात, आणि ती पुण्यात जर शिकतीये राहतीये, कधी फोन जेन्युइनली हरवला आणि काही वेळ आली, कारण ती आईबाबांपासून लांब राहते तिच्या, तर काहीतरी आपल्याकडे असं एक किती गोडे पण आहे. आणि आणि एवढं सिरियसली असं छान पुढचा विचार करून ठेवला होता. आणि मला आणि तेव्हा तिचा फोन बंद पडला आणि तिने मला मैत्रिणीच्या फोनवरनं एका नंतर पीसीओ वरनं केला हा की मी नॉर्मल अमुक अमुक. माझा फोन बंद पडला होता, कोणाशी कॉन्टॅक्ट होत नव्हता. मग मी आम्ही पुण्यात पोहोचलो, मी माझी टू व्हीलर काढली आणि फोन रिपेअर करायची जी दुकानं असतात ना, अशी साधी छोटी छोटी दुकानं असतात ना, तसं जे दिसेल त्या दुकानात जाऊन पहिले आपला फोन देऊन प्लीज बघा काय झालंय फोनला, यासाठी मी पहिले तो फोन द्यायला तिथे गेले. आणि त्याच माणसाच्या फोनवर ना ह्याचा नंबर जो होता त्या आणि मी माझ्या घरी होतो. त्याला कॉल केला. आणि हा विचारतो बरं तू कुठे आहेस, म्हणलं मला नाही, कारण मला ऍक्च्युली माहित नव्हतं मी नक्की कुठे आहे, कारण मी रॅन्डम असं शोधत जिथे पोहोचू तिथून तर मग मी ते बाहेर आले दुकानाच्या खाली पत्ता लिहिलेला असतो ना, तर तो पत्ता वाचून त्याला दाखवलं इथे इथे, त्याला कळलं कुठे. मग तो निघाला घरून. तर तो आणि तोपर्यंत मी घाबरले होते, पॅनिक झाले होते. मला ते टेन्शन की आपल्याला मुंबईत एक वेळ दिली आहे, त्या वेळी पोहोचायचंय आणि आता उशीर झालाय, कारण इथेच ऑलरेडी 2 वगैरे वाजलेत. 4 वाजता आपण कसे पोहोचू शकणार आहोत, त्यात फोन चालू आणि नाही. तेव्हा व्हिडिओ ऑडिशन सुरू झाले नव्हते. म्हणजे ते लॉकडाऊन नंतर हा, म्हणजे ऑडिशन टेप पाठवा तुम्ही, असा प्रकार नव्हता. 2014 वगैरे 13. 13-14 गोष्ट आहे ही. आणि ज्यांना जाऊन भेटायचे त्यांना हे कळवणं तरी आहे ना आपलं कर्तव्य, की मला लेट होते पण तेच नाही जमत आहे. ह्या सगळ्यामुळे मी खूप अशी घाबरले आणि असं मला काही सुचत नाहीये, ह्या झोनला पोहोचले होते. आणि मी आपलं असं वाट बघतेय की कधीतरी आता अभिषेक येईल, कारण त्याला तरी आपण कळवलंय आपण इथे आहोत आणि आपला फोन रिपेअर करायला दिलाय. आणि मग मला तसं अचानक खूप फिल्मी वाटेल ऐकायला, पण मला तो क्षण तसाच्या तसा लक्षात आहे, गर्दीतनं असं बाईकवरनं अभिषेक येतोय वगैरे. आणि मग तो ज्या क्षणी दिसला ना, मलाच कळलं नाही, माझे डोळेच असे भरून आले आणि मला असं की हा आता काहीतरी सुटका, आता काहीतरी मार्ग निघेल ह्यातनं. आणि त्यांनी याची गाडी लावली, खिशातनं एक स्पेअर फोन काढला, जो जुना त्याच्या आईचा फोन होता, बंद म्हणजे तो चालू फोन होता पण त्यात काही सिम कार्ड वगैरे नव्हतं. त्यांनी पहिले तो माझा फोन घेतला, त्यातलं सिम काढलं, ते ह्या फोन मध्ये टाकलं. तो बोलला शांत हो. मग त्या काकांना विचारलं की किती वेळ लागेल फोन रिपेअर व्हायला. मग त्यांनी सांगितलं की अर्धा-1 तास लागेल. त्यांना काय माहिती आमचं प्रेम जुळतोय. ते त्यांच्या पेसने त्यांचं आयुष्य जगत ना, याला एवढा वेळ लागेल. त्यांना काय माहिती यांना ऑडिशन आहे की म्हणजे करिअरचा प्रश्न आहे, काय नाही, ते त्यांच्या ह्याच्यात होते. शांत हो, काही प्रॉब्लेम नाही. हा, मग तिथून गाडीवर पुढचं मी पटकन सांगतो. मग तिथून मोमेंट जर सांगायचं झालं तर तर तो हा, होता की मग मला तिथे वाटलं मी की एका आई कॅफेमध्ये सिलेक्ट बसलो, केली. एका कॅफेमध्ये बसलो आणि तिला त्या माणसाचा फोन पुढे येईल की नाही, मी तिला म्हणलं शांत हो, त्याचा फोन येईल आणि तो तुला बोलवेल, तुझा फोन इतक्या मधल्या वेळात लागला नसेल. मी असं बोललो आणि लिटरली एक फोन वाजला, अननोन नंबर होता आणि त्या माणसाचा फोन होता. त्याने आम्हाला मुंबईत म्हणजे हिला बोलवलं. मी माझी बाईक घरी लावली, आईला काहीही सांगितलं नाही मी कुठे जातोय, की मी सांगितलं माझी ऑडिशन, याला सांगितलं माझी ऑडिशन आहे, माझी ऑडिशन आहे, ताई मी म्हणली की मुंबईला तू चाललोय. आत्ता घरात निघाला, तुला आत्ता कॉल आलाय. म्हणलं हो, मी माझी ऑडिशन आहे. मी टू व्हीलर लावली आणि आम्ही त्या नीता वॉल्वो नीता वॉल्वोने आम्ही वर्सोव्यात आलो. आणि माझं शिक्षण मुंबईत झाल्यामुळे मला जरा माहित होतं. आम्ही ते विले पार्लेला उतरलो, तिकडून वर्सोवा. आणि वर्सोव्याला त्या फिल्म मध्ये आयुष्मान खुराना होता आणि हिला खूप तो आवडायचा. आणि मग हवाई जहाज तिची पहिली फिल्म तशी झाली. आणि संध्याकाळी 7-8 वाजता ती त्या गेटअप मध्ये डिरेक्टर तिला भेटलेत, त्यांनी आम्हाला बसवलं आणि त्यांनी तिला लॉक केलं.
अच्छा, म्हणजे पुढचं एवढे म्हणजे- कष्ट करून जे आणि हे केलं सगळं ते एका दिवसात मिळालं घडलं. तुला. हे हो, सगळं एका दिवसात एका किती दिवसात महाबळेश्वर रोलर कोस्टर राईड जी सगळी मध्येच इमोशन्स ती प्रेमात पडणं वगैरे. हा. आणि रात्री मला कळेच ना की हा दिवस नक्की काय होता. आपण सकाळी हो. किती टेन्शन मध्ये होतो, मग मध्ये आला, यांनी शांत केलं, यांनी त्याच्या फोन मध्ये आपलं सिम कार्ड टाकलं. माझा फोन तिकडेच राहू दिला होता, मग आम्ही त्याच दुकानात की आम्ही तो बहुतेक अजूनही तिथेच असेल. पण हे किती छान आहे की एवढे कष्ट करून तुम्ही जे केलं ते काम तुला मिळालं. हो. ते तुझं पहिलं काम ते होतं. पहिलं काम हा. होतं. कमाल. लक्षात राहण्यासारखा मोमेंट आहे. खरंच खरंच खूप. म्हणजे हे मी कधीच नाही विसरणार. वाव. आणि असं तुला तिच्या बाबतीत कधी वाटलं होतं का तू तेव्हाच, रिहर्सलच्या तेव्हाच. मध्येच प्रेमात नाही, पडला रिहर्सलच्या होतास? मध्ये मी असं म्हणजे मला आवडत होती ती, पण असा मोमेंट मला वाटतं की नाटक बसवताना ती सुद्धा तेवढ्या जेन्युइनली अख्ख्या टीम बरोबर नाटकामध्ये इन्व्हॉल्व्ह होती. हम्म. आणि मला जे काय डिटेल्स नाटकात वाटतायत की हम्म. आपण सॉफ्ट प्रॉपर्टीज अमुक हम्म. पुण्यातनं अमुक पेठेतनंच घेऊ आणि हम्म. तो लॅम्प असा असायला हवा किंवा हे अमुक हम्म. पेंटिंग असं असायला हवं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्यात ती तेवढ्याच जेन्युइनली इंटरेस्ट घेत होती आणि ती ते मैत्री म्हणूनच करत होती. पण हम्म. मला ते आवडलं तिच्यातलं हा, की हा, तिने तो स्वभाव आवडला. हा स्वभाव आवडला की समोरच्याचं काहीतरी एक त्यांनी ठरवलेलं एक ध्येय आहे हम्म. आणि त्याच्यात आपण आपलं काहीतरी एक कॉन्ट्रीब्युट करायचं. तिचा हा हम्म. स्वभाव मला आवडला आणि तेव्हाच मला असं क्लिक झालं होतं. वाव. मग त्यानंतर किती वर्ष लग्नात पर्यंतची किती वर्ष? चार चार- चार चार- वर्ष. चार 4.5 आणि मग घरी सांगितल्यावर काय होती रिॲक्शन? घरी म्हणजे असं मला आणि सांगायची इतक्या लवकर घरी सांगून टाकलं होतं. कारण म्हणजे एकदा असंच त्याच्या घरी मी जनरल जेव्हा भेटायला गेले होते, मला नाही आठवते काय का कुठलं बस सांगतेस तू तू आईला खूप लवकर हा. सांगितलं, म्हणजे लगेचच सांगितलं होतंस की हा हा असं आहे. वेळ घालवायचा काही होतं, प्रश्न हा. पण मला माहित नव्हतं ना, मला असं हा. की हा आपण मित्राच्या, जसं आपण मित्रमैत्रिणींच्या घरी जातो चहा कॉफी हम्म, प्यायला तसं वगैरे, असंच चाललंय. वाटलं होतं की हा हम्म. मित्र म्हणजे हम्म. मैत्रीच्या पलीकडे काही आहे, हम्म. हे काय घरी माहित नसावं. पण मग ते साधारण गप्पा जशा व्हायला लागतात त्यावर आपल्याला अंदाज येतो ना की ह्याने बहुतेक घरी सांगितलंय. मग मला ते थोडं ऑकवर्ड झालं होतं की अरे यार, याने इतक्यात सांगूनही टाकलंय. पण मी सांगितलं नसतं तरी मला असं वाटतं की घरच्यांना कळलं कळतं असतं. आपोआप. हा. कारण आपण बऱ्याचदा त्या व्यक्तीचं नाव घेतो, बऱ्याचदा व्यक्तीबद्दल काहीतरी सांगतो, हम्म. फोनवर बोलत असतो बरोबर. काहीतरी. त्याच्यामुळे Correct. मला असं होतं की आईला बाबांना घरी अंदाज असणार आहे आणि माझा स्वभाव असा आहे की मी सांगून टाकतो. मला असं लपून छपून गोष्टी कुठल्याच करायला आवडत नाहीत. हम्म. आणि त्याच्यात आई बाबांना अंदाज आला होता आणि ती भेटली आणि हे लक्षात आलं की ती सुद्धा क्लासिकल डान्सर आहे. तिचं सुद्धा वाचनाची आवड एक साधारण मिळती जुळती आमच्या हम्म. घरात जे वातावरण आहे त्याच्याशी. हम्म. त्यामुळे असं एक ती मिक्सअप होईल आणि एक छान काहीतरी करेल असं एक लक्षात आलं होतं. आणि त्यामुळे- तुझ्या घरी? माझ्या घरी मी जरा वेळ आरामात घेऊन सांगितलं. सांगितलं, की हा. लगेच घाई नाही केली सांगायची. पण घरी ओके होतं. म्हणजे तिच्या असं काही- भावाच्या लग्नात मी गेलो होतो तेव्हा हा. साधारण सगळ्यांना हा, कळलं. तेव्हा मग हा. सगळ्यांना सख्ख्या कळलंच. भावाच्या. कारण ओके. भावाच्या लग्नातच आलाय म्हणल्यावर त्यात आणि एकदम एक वेगळीच व्यक्ती लग्नात दिसते आणि तो कृतिकाचा मित्र आहे. ओके. आणि मी सगळ्यांशी बोलत होतो, हा. छान हे करत होतो, काय आणि सगळ्यांना असं लक्षात कधी आलं. मित्राला वगैरे घरी घेऊन जाणं असं काही कधी केलंच नव्हतं. कारण तसं कोणी नव्हतंच की कोणी बरोबर. मित्र आहे वगैरे. हा. त्यामुळे ते कळलं की आणि हा. मग ओकेच होतं हा, घरी. हा. हो, वाव. दोघांकडे तसं मान्यता होती हम्म. आणि एक अंदाज आला होता की म्हणजे यांचं जमतंय. कारण एक 3-4 वर्षाच्या आमच्या रिलेशनशिप मध्ये हम्म. एक लक्षात आलं होतं की साधारण दोघांचं टेम्परामेंट काय आहे हम्म. किंवा या क्षेत्रात पूर्णपणे जायचंय म्हणल्यानंतर तिचं सायकोलॉजीतलं शिक्षण असेल किंवा मी आर्किटेक्चर पूर्ण केलं होतं. मी आर्किटेक्ट आहे. हो. तर तेही एक माहित होतं की शिक्षणाचा बेस दोघांनाही पण आता काहीतरी नवीन करू पाहतायत. हम्म. तर त्यामुळे तशी मान्यता दोघांच्या घरून होती आणि माझ्याकडे सुद्धा आई बाबांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. वा. फक्त आता कधी हा मुद्दा होता जे हा. आम्ही नंतर मग ठरवलं की करू लग्न. या वर्षी लग्न करूया हा. असं. हा. आणि मग लग्न सोहळा कसा केलात? म्हणजे त्या बाबतीत काय घडलं, कसं ठरवलं? घरच्यांची काय मतं होती, तुमची काय मतं होती? एका पेजवर होतात का? एका पेजवर आम्ही दोघं होतो हा. आणि असा विचार केला होता की आपल्याला लग्न साध्या पद्धतीने करायचंय. ओके. म्हणजे आपल्या जवळच्या सगळ्या लोकांना बोलवायचं, हम्म. आपण मजा करायची आणि तो क्षण स्पेशल विशेष लक्षात राहील असा असायला हवा हे हम्म. मात्र नक्की होतं.
कॉस्ट्युम्स आम्ही म्हणजे आमचे जे कॉस्ट्युम्स सॉरी म्हणजे आमचं जे आम्ही कपडे आउटफिट्स जे ठरवले कॉस्ट्युम पात्राचे असतात ना, तर ते पण आता आपल्या नेहमी फील्डमुळे मी ते तो चुकून बोललो शब्द येतो पण हो. पोशाख काय असायला हवा पेहराव काय असावा हे आम्ही छान ठरवलं दोघांनी मिळून Okay. आणि रजिस्टर्ड करायचं ठरवलं बरं. आणि त्यासाठी आईने वगैरे विचारलं की का आपण असं म्हणजे तुम्हाला असं का वाटतंय तर आम्ही सांगितलं की आम्हाला असं वाटतंय की साध्या पद्धतीने करावं पण तिथे आपण सगळ्यांना बोलवू मंगलाष्टकं गायली जातील एकमेकांना हार घालूया हम्म. मित्र असतील हम्म. दोघांचे मित्रमैत्रिणी गाण्याचा कार्यक्रम होईल छान डान्सेस असतील हम्म. असं सगळं आम्ही त्या एका दिवसामध्ये तो सगळा आमचा सोहळा पार पाडला बरं. आणि एका हॉलमध्ये छान रजिस्ट्रार आले आणि त्यांनी आमच्या सह्या घेतल्या हम्म. माईकवर अनाऊन्स केलं हम्म. आणि आम्ही वेस्टर्न पेहरावातच होतो म्हणजे सॉरी संध्याकाळी वेस्टर्न संध्याकाळी हम्म. पण सकाळी आम्ही ट्रेडिशनल याच्यात होतो म्हणजे बरं. पेहरावात होतो हम्म. तर तेच एक छान लग्नासारखंच सगळं झालं फक्त आम्ही विधी न करता रजिस्टर्ड Registered केलं. म्हणजे सेलिब्रेशन करायचं हा. होतं सेलिब्रेशन केलं पण विधी नाही केले रजिस्टर आणि जे घरच्यांनाही ओके होतं हो म्हणजे त्यांनी कारण विचारलं पण हा. त्यांना कारण व्हॅलिड वाटलं की आम्हाला या फील्डमध्ये जर पुढे सगळं काही करायचंय हम्म. तर खर्च असा आम्ही विचार वाढवायचा केला की कशाला? नको वाढवायला हम्म. आणि हाऊस आमची जेवढी होती ती तेवढीच होती की हा. मित्रमैत्रिणी आपले हा. नातेवाईक आणि जवळचे मित्रमैत्रिणी हवेत आणि हा. त्यांनाही नटायला छान मिळायला हवं आणि तो सोहळा छान पार पडावा तर त्या याच्यात आम्ही सकाळी लग्न केलं हे असं रजिस्टर्ड आणि संध्याकाळी आम्ही रिसेप्शन सारखं केलं होतं हम्म. जिथे अजून मित्रमैत्रिणींना बोलवलं हम्म. होतं आणि आम्ही त्या ठिकाणी रात्री जेवण होतं आणि आम्ही आमच्या वेस्टर्न आउटफिट्स मध्ये होतो Okay. म्हणजे तिने छान मोठा गाऊन घातला होता हा. व्हाईट कलरचा आणि मी टक्सिडो घातलेला हो. तर त्यालाही सगळे मित्र आले मग तिथेही गाणी म्हटली हा. नाच झाला अच्छा असं सगळं तो एका दिवसात दिवसाचा आम्ही ते हे एका सगळं केलं. दिवसाचा हम्म. कार्यक्रम जास्त वाढवत नाही. मस्त मस्त आणि लग्नानंतर मग तुम्ही एकत्र राहिलात म्हणजे एकत्र कुटुंबात सासू सासरे आणि असे राहिलात की पुण्यात थोडं थोडं अगदी म्हणजे असं थोडं. खूप नाही म्हणता येणार म्हणजे हम्म. काही काळाकरता हम्म. कारण आम्ही मुंबईत शिफ्ट म्हणजे खरं तर लग्नाच्या आधीच मी माझी म्हणजे रूममेट्स बरोबर मैत्रिणींबरोबर मुंबईत राहतच होते आणि हाही राहतच होता मुंबईत ओके सो आम्ही एनिवे कारण कामासाठी हम्म. ऑडिशन्स हम्म. बाकीचे शूट जे Correct. काय असेल त्याकरता मुंबईत एनिवे राहत होतोच हम्म. सो पुणे येऊन जाऊन करायचो मग हम्म. लग्नानंतरही ते तसंच कंटिन्यू झालं की ओके काम असेल तर मुंबईत थांबा काम नाहीये तर पुण्यात ओ जा ओके असं. ओके सो मुंबईत मग तुम्ही दोघच होतात मुंबईत हा. आम्ही नंतर मग दोघच होतो हा सुरुवातीला अमृता होती म्हणजे माझी हा. सख्खी बहीण ती होती सुरुवातीला कारण तिचीही सिरियल सुरू होती हम्म. तर त्यावेळेला आम्ही तिघं होतो सुरुवातीला हम्म. आणि पुण्यातलं घर होतं हे घर होतं आम्ही जसं जमेल तसं एक ये ऍडजस्ट जा करायचो करत. पण आम्ही दोघच मग काही महिन्यानंतर आम्ही दोघच एका हम्म. ठिकाणी हा. दोघं शिफ्ट झालो हा, हो. बरोबर. आणि मग तेव्हापासून आम्ही Correct. दोघांनी मग नंतर दोघंच आहोत. डॅश आला आमच्या आयुष्यात हा. पण मला सांग की लग्न झाल्यावर काही गोष्टी बदलतात अर्थात मुलीच्या आयुष्यात तर बदलतातच पण तुम्ही वेगळे मुंबईत राहायला आलात म्हटल्यावर तुझ्याही आयुष्यात काही काही एकमेकांविषयीच्या गोष्टी 24 तास एकत्र राहिल्यावरच कळतात हम्म. जरी तुमचं एवढं मोठं रिलेशनशिप होतं लग्नाच्या हो. आधीच हा. तरी सुद्धा हा. तर लग्न झाल्यावर असं काय घडलं की वेगळाच माणूस कळला की हे नव्हतं मला माहिती किंवा असं काही रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी हो रोजच्या आयुष्यातल्या अ, गोष्टी मला हिच्याबद्दल जाणवलं तेव्हा की हिला खूप झोप प्रिय आवडते आहे हा नाही आणि झोप प्रिय असणं वेगळं हा, पण हो. झोपेच्या आहारी जाणं हा एक वेगळा प्रकार असतो की उठायचंच नाही झोप कधीच पूर्ण होत नाही असा एक ओके. झोपेचा प्रकार मला नवीन बघायला मिळाला म्हणजे ओके. मला आता आधी लग्नाआधी असं माहित वाटायचं होतं आधी सुद्धा नाही, कारण पण ते- तो अनुभवायला पण तो वेळ की अरे हिला झोप एवढी लागते हा. म्हणजे सकाळी 11-12 प्लॅन्स वगैरे कॅन्सल करू शकते की नाही मी नाही येत बाहेर कोणाला तर भेटायला मला झोपायचंय तर झोपायचंय हे कारण सांगून मी अत्यंत अ, महत्वाचं हा आहे की ते ते तुझ्यासाठी. त्याला आणि माझं- प्रायोरिटाईज केलं आणि पाहिजे माझं अगदी विरुद्ध आहे मला झोप कमी असली तरी चालते आणि मला ती आ, पुरेशी होते मी ओके. 4-5 तासाची झोप सुद्धा मला मी त्याच्यानंतर आणि आनंदात चार्जड अप असतो म्हणजे असं नाही की हा. 5 तास झोप झाली तर- किंवा मला आता ब्लॅक कॉफीच हवी आहे तरच माझ्यात एनर्जी वगैरे असं माझं काही नाही काही. ते कॅफिन माझ्यात आहेच हा. त्यामुळे मी खूप 7:30 वाजता मी असं तयार असतो की आता दिवसाची सुरुवात आणि काय करायचंय हा, आज दिवसभरात हा. कुठे बाहेर जायचंय फिल्म बघायची आहे खायला काय करायचं ब्रेकफास्टचं काय आहे मग जेवणाचं काय करायचं संध्याकाळचं काय करायचं रात्री एखादी फिल्म बघायची का किंवा कुठल्या मित्रमैत्रिणींना भेटायला जायचं का
पण हिचं लग्नानंतर लक्षात आलं की हिचा एक वेगच वेगळा आहे आणि या गोष्टीकडे बघण्यात म्हणजे ती 2-3 वाजता ती हे ठरवायला बसते दुपारी की आता आपण आजचा दिवस कसा घालवायचा तोवर अख्ख्या जगाचा संपलेला असतो. तर ही एक गोष्ट मला लग्नानंतर लक्षात आली. पण मग त्यानुसार मला असं वाटतं की आपण गोष्टी ऍडजस्ट करत असतो. आता त्यानुसार मग मी तिच्यासाठी ब्रेकफास्ट करणं, ब्रंच तयार करणं ते आमचं मग आपोआपच हे झालं की मग ते पझलांचं आपोआप हळूहळू असं जुळत गेलं. आणि माझ्याबद्दल काय जाणवलं मला हेच की खूप पर्टिक्युलर आहे हे मला आधी माहित होतच, पण राहायला लागलं की जरा अति पर्टिक्युलर आहे. म्हणजे काही काही बारीक बारीक गोष्टी ज्या असतात त्या म्हणजे खूपच जरा अति आहेत की नाही हे असंच असलं पाहिजे, हे एवढंच व्यवस्थित, हेच करू. किंवा मग अजूनही घरातनं बाहेर निघताना समजा आता मी दिवसभर घरात आहे, मला सुट्टी आहे आणि तो कामासाठी बाहेर गेलेला आहे, त्याला माहितीये मी उशिरा उठणार आहे, तो जर लवकर उठून जाणार असेल तर तो आमच्याकडे छोटा एक व्हाईट बोर्ड आहे त्याच्यावरती लिहून जातो की आज हे करणे ते करणे, म्हणजे उठल्यावर मी ते वाचेन आणि मग अच्छा एवढं. आणि मी ते तिच्या समोर ठेवतो. ती झोपेतनं उठली की डोळे उघडल्यावर तिला ते दिसायला हवं. आणि या व्यतिरिक्त एक व्हॉट्सअपवर मेसेजही टाकून ठेवलेला असतो की मी जे लिहिलंय ते वाच. त्या व्यतिरिक्त एक 2-3 तासांनी कॉलही आलेला असतो रिमाइंडरचा की हा ते त्यात काही 4 गोष्टी आज दिवसभरात करायच्या आहेत, त्या करतीयस ना, केल्या आहेत ना, काय काय झालंय आतापर्यंत, अति पर्टिक्युलर. पण मला असं वाटतं की काय काही नाही, आता तू अशी आहेस त्यामुळे कोणाला तरी ते थोडस पुश करावं लागतं. म्हणजे आता आमच्या घरी कामवाल्या ज्या ताई येतात तर त्यांना जर आपण सांगितलंच नाही की आज काय करा कसं करा तर मग त्या गोष्टीला उशीर होतो. मग तो उशीर झाला की मग ऑनलाईन काहीतरी मागवायला लागतं खायला, मग ते ऑनलाईन मागितलं की म्हणजे ते होतं. मग ते सगळं झालं की झाडणं, घरात समजा झाडू मारायचं तर ते लांबतं. मग असं त्या सगळ्या गोष्टी आणि मग मी घरी जेव्हा संध्याकाळी रात्री येईन तेव्हा मग ती कामं राहिलेलीच असतात. आणि मी असं काही ठरवत नाही की मलाही आळस करायला आवडेल खरं तर, पण माझ्याकडनं ते होत नाही. तर तुझ्या अंगात नसावा. मलाही कधीतरी वाटतं की असं असावं आपण 12, 1, 1:30, 2 ला उठावं दुपारी, पण जमत नाही. पण मी आजवर एकदाही बघितलं नाही त्याला की तो असा 10 पण नाही म्हणू शकत मी, 9च्या पुढे झोपला. मी उशिरा उठून आलो, कामावरून आलो तरी मला एक सकाळी जाग येते. नाईट शिफ्ट जरी केली असेल तरी तो सकाळी उठताना लवकरच उठतो, मग आता दुपारी परत झोपेल. पण 9-9:30च्या पुढे 9-9:30 वाजून गेलेत आणि तरी अभिषेक उठलाच नाहीये, असं झालंच नाहीये कधी. आणि माझा एक्झॅक्ट उलट आहे. मला ब्रेकफास्ट 7च्या आत ही उठली. मला ब्रेकफास्ट करायला खूप आवडतं, तर नाश्ता आणि मला तयार करायला ब्रेकफास्ट आणि हे सगळं करायला खूप आवडतं. हे मला वाटतं लग्नानंतर तिला कळलं असेल. त्या दिवसाच्या सुरुवातीबद्दल मी जरा खूप जास्त कारण मला असं वाटतं दिवस हे तुमचं फाउंडेशन आहे, दिवसाची सुरुवात, हे पूर्ण दिवसाचं एक लग्नाच्या आधी हे खरंच पाया असतो की तुम्ही जर सकाळ चांगली तुमची जर झाली तर तुमचा अख्खा पुढचा दिवस हेक्टिक असला तरी तो बेअरेबल होतो असं मला वाटतं. त्याच्यासाठी नाश्ता किती महत्वाचा आहे तेही ते लग्नानंतरच कळलं. म्हणजे मी कधी नाश्ता स्किप केला, डायरेक्टच जेवलोय वगैरे असं अनेकदा करायचे कॉलेजमध्ये असताना की लवकर उठून कॉलेजला जा, लेक्चर करा आणि मग एकदा का काही ठराविक 4-5 लेक्चर झाले की मग आपण जेवूच यात ना डायरेक्ट, असं माझं असायचं. आणि मला ह्याचं लग्नानंतर नाश्ता भयंकर महत्वाची गोष्ट आहे. कारण माझी ती सवय, मी रात्री खूप लवकर जेवतो. म्हणजे आता तर मी मागच्या काही वर्षांपासून सुरू केलं की मी संध्याकाळी 6 ते 7 वाजताच जेवण करतो, त्यानंतर मी काहीच खात नाही रात्रभर. त्यामुळे मला सकाळी भूकच लागते आणि ते तर असं ते. पण मग त्याच्यावर काय भांडणं वगैरे व्हायची होतात अजूनही होतात. पण त्यावर एक छान तोडगा हाच शोधलेला आहे की तू सकाळी लवकर उठतोस, तुझ्यासाठी नाश्ता महत्वाचा आहे, तू छान करू शकतोस आणि किंवा गप्प बस, मला काय सांगायचं नाही. हा तिसरा ऑप्शन नाही, नाश्त्याची जबाबदारी तू घे. पुढचं मी नंतर माझा दिवस जेव्हा सुरू होईल तेव्हा मी जेवण, रात्रीचं, दुपारचं, संध्याकाळच्या काय गोष्टी आहेत ते मी बघेन. की फक्त वर आत करून नाही एवढंच करते. नको पण नाही म्हणजे काही बोलू नको, तू जा किंवा कृतिका हे असं आहे बाय. पण मग रात्री जागते का ती? तिला आवडतं रात्री जागायला. आता मागच्या काही ऑलमोस्ट आता काही वर्ष होईल आता तिचं
shoot सिरियलचं सुरू तिची झाल्यापासनं- पहिलीच सिरियल आहे म्हणजे मालिका म्हणून तिने Daily पहिल्यांदा soap सगळा असं. अनुभव हा, घेतला. correct. तर आता थोडस सगळं बदललंय म्हणजे हम्म. तिला आता रात्री लवकर झोप लागते आणि सगळे ते विचार असतात. बरोबर. हा, आता जरा त्या गोष्टी बदलल्या बदलल्या. पण जर सिरियल जेव्हा नव्हती तेव्हाचं जे रुटीन जर लक्षात घेतलं तर हा रात्री जागणं, रात्री फिल्म्स बघणं, उशिरा झोपणं हे म्हणजे डेली आवडीच्या सोपच्या निमित्ताने ती जी उठतीये करेक्ट. तीच हो. पहिल्यांदा अशी उठते. हो. खरंच बरोबर. खरंच नाही तर मी नसते उठले एवढ्या सकाळी हा म्हणजे जर उठणं, कुठलं आवरणं. काम आलं तरच, हा काम correct. असेल तर हा अदरवाईज नाही. आणि आमचं भांडणी जर कधी असेल तर त्याचं की काय करायचंय लवकर उठून तू काय एवढं म्हणजे आता लॉकडाऊन मध्ये वगैरे पण की काहीच नाहीये ना तू का 7 वाजता उठून बसतोय झोप ना जरा वेळ नाही 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 चल 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 सकाळ दिवस सुरू झालाय सकाळ झाली तू उठ चलचल म्हणजे तू मला मी असं हे सांगतेस की मी इन्व्हेस्टर आहे तसंच साधारण काही. करतोस. हो. म्हणजे अगं नॉर्मल माणसं साधारण हा. आणि आपण उठ म्हणतो एखाद्याला एका पॉइंटला म्हणावं लागतं की आता झालीये झोप आता उठा. म्हणजे बोरही होतं ना आपल्याला की समोरचं एकटंच किती वेळ, किती हा. वेळ काय. आणि एक झोपले पण असे एवढं एक काही गोष्टी ही ज्या एक आम्हाला major गोष्ट लग्नानंतर आहे. लग्नानंतर ज्या कळल्या जा. म्हणजे सवय या लवकर उठणे किंवा काय याच्यावर किंवा फॅनच्या बाबतीतलं मला हा. जरा कमी फॅन मी प्रिफर करते ह्याला फॅन फास्ट हवा ते असतो. मला वाटतं जगातली सगळी जोडपी Common आहेत एक ज्यांना आहे. एसीचं टेम्परेचर वेगवेगळं लागतं असं हा. देवांनी निर्माण केलेलं आहे की एकाला थंडी वाजली पाहिजे आणि दुसऱ्याला उकडलं पाहिजे करेक्ट त्याच्यावर एक भांडणं होतील रात्रीची. जरा कमी कर नाही नाही जरा वाढ हा, हा correct. एक प्रकार पण स्वभाव तसे आम्ही ओळखले होते एकमेकांचे हा. त्यामुळे पण एक 24 तास एखादी व्यक्ती आपल्या बरोबर आहे म्हणजे आमचं लग्नानंतर काय 2-1 वर्षात लॉकडाऊन झाला होता Correct. आणि तेव्हा 24 तास आपण एकत्र असताना मग समोरच्या व्यक्तीचा स्वभाव नक्की कसा आहे किंवा त्याचं टेम्परामेंट कसं आहे तो किती गोष्टी सहन करू शकतो किंवा त्याला राग कधी येऊ शकतो काय नाही या सगळ्या गोष्टी आपोआप आमच्या फिगर आउट त्या काळात झाल्या आणि ते बरं झालं की आम्ही 24 तास एकत्र होतो. पण आमचं त्या दरम्यान खूप छान म्हणजे आम्ही खूप चांगल्या चांगल्या ऍक्टिव्हिटीज केल्या आम्ही म्हणजे मी स्वयंपाक करायला मी पोळ्या वगैरे करायला शिकलो आणि मला आवड निर्माण झाली माझ्यात की पदार्थ वेगवेगळे तयार करणं त्याची आवड निर्माण झाली. मग एक युट्यूब चॅनल तेव्हा जनरल असं सुरू केलं होतं त्यात मी वेगवेगळ्या लोकांच्या ऑनलाईन मुलाखती घ्यायचो म्हणजे प्रकाश आमटे असतील किंवा काय असा प्राण्यांशी निगडीत अशा गोष्टी मग त्यात ती मदत करायची ती ते एडिट करायची तो अख्खा एपिसोड. तर असं मी काही चांगल्या गोष्टी दिवसभरात करता येत आहेत का काहीतरी त्याच्यातनं म्हणजे असं वाटतं की काय उपयोगी पडेल आपल्याला पुढे किंवा आपल्या स्किल सेटमध्ये भर पडेल असं काही करता येईल का अशा गोष्टी आमच्याकडनं आपोआप केल्या गेल्या जे आमच्या खरं तर नात्याची सुरुवात होती की एकमेकांसाठी एकत्र काम करणं कुठलं तरी आणि त्याची वाट बघणं किंवा ते कसं होते दोघांनी मिळून. आणि मला असं वाटतं दोघं नवरा बायको हे काम एका टीम मध्ये असतील तर ते खूप चांगलं असतं. म्हणजे आता अप्रोच बऱ्याचदा आमच्या मित्रमैत्रिणींचा आम्ही बघतो किंवा जे भेटतात सिरियलच्या दृष्टीने किंवा कामाच्या दृष्टीने तिथे जेव्हा यंग मुलं मुली भेटतात तेव्हा त्यांचा अप्रोच युजली असा असतो की इंडिव्हिज्युअल म्हणून आपण असायला हवं. म्हणजे एक माझी स्वतःची काही एंटिटी आहे की नाही एक इंडिव्हिज्युअलिस्टिक माणूस म्हणून माझी काही मतं आहेत मी एक वेगळी व्यक्ती आहे. पण मला असं वाटतं की ते वेगळं आणि तुम्ही एकत्र राहत असताना तुम्ही दोघं मिळून एक असणं हे वेगळं म्हणजे नातं शेवटी एकच असतं. तुम्हाला थोडं एकमेकांच्या कलाने घ्यावंच लागतं आणि ते आम्ही मला असं वाटतं अजूनही शिकतोय आणि ते फिगर आउट करतोय. पण मला असं वाटतं त्यातच खरी मजा आहे आणि तेव्हाच तुम्ही को एक्झिस्ट करू शकता आणि एकत्र आनंदाने राहू शकता. बरोबर. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत? 8 खूप उशिरा मगाशी दिवस. खूप आठवत हा, होता. तेच. तो मला वाटलं होतं पकडला जाईल पण 8 वर्ष कसं काय विसरला असेल तू मगाशी? 7 की 8 याच्यामध्ये जरा कन्फ्युजन. आणि एकूण किती वर्ष झाली आहेत एकमेकांना असं भेटून वगैरे? भेटून आणि सगळं ओळखून 13 वर्ष 13 वर्ष झाली. 13 वर्ष होतील आता पण एक 12 वर्ष. आता तुमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळातल्या आठवणींमध्ये आपण रमलोय तर आपल्याकडे एक आठवणींची सफर आहे ज्यात तुमचेच फोटोज आहेत जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्या फोटोजची काही आठवण असेल किंवा तेव्हा काही घडलं असेल तर त्या आठवणी तुम्ही आम्हाला सांगणार आहात. येस ओके
हा तर लग्नातलाच फोटो आहे. म्हणजे हा तुम्ही लग्नातला डान्स वगैरे केला डान्स, होता? हा डान्सच्या वेळेसचाच फोटो आहे. आणि जो डान्स आमच्या मैत्रिणींनीच बसवला होता. बरं. आणि त्या दोघी खूप जिवलग घट्ट अशा मैत्रिणी आहेत आणि त्यांनी फक्त तो आपला आपला कार्यक्रम आहे, मित्रांचं लग्न आहे म्हणून मग त्यांनी असा एक आमच्यासाठी डान्स बसवून दिला मुक्ता होता. आणि तेजस्विनी. मुक्ता Okay. तेजस्विनी ही त्यांची हा. नाव आहेत. आणि त्यानंतर पुढे आता त्यांनी व्यवस्थित कोरिओग्राफीचं एक काय म्हणू शकतो ना की त्या कोरिओग्राफर्सच आहेत, संगीत Ah. कोरिओग्राफी वगैरे आता ते करायला लागले. Oh. सो त्यांचे टेक्निकली आम्ही पहिले क्लायंट्स हे पहिलं काम आहे त्यांचं. आणि मला या म्हणजे हा जो काय माझा अंगरखा शिवला होता इंडो वेस्टर्न एक तो कोट, तर तो फोटोज आणि या दृष्टीने असा शिवला होता. पण आणि त्याच्यात छान डान्स करायचा आहे मला माहित होतं, त्यामुळे सगळ्या माझ्या ऍक्शन आखडलेल्या झाल्या. रोबो डान्स झाला थोडासा होता. robot dance. त्याचे हात वर वगैरे जात हा, नव्हते म्हणजे त्याच्यात. किती गोड पोज आहे पण ही आणि Yes. छान फोटो काढलाय. हो. मस्त. हा आणि फोटो सुद्धा आमचीच जवळची मैत्रीण भक्ती जी माझी रूममेट होती पुण्यात असताना, तिनेच फोटो काढला. ती वेडिंग फोटोग्राफर आहे. त्यामुळे आमचं लग्न हे सगळं असं सगळ्यांची करिअर घडवलंय. हो. हा तर अगदी हाताचा आत्ताच फोटो आहे. आहे. मुक्ता मुक्ताच्या लग्नातला. लेले म्हणून आमची मैत्रीण आहे. तीच मैत्रीण डान्स हा. बसवणाऱ्या दोघींपैकी जी Okay. तिच्या लग्नात तिच्या लग्नातला आता मागच्या वर्षीचा हा फोटो आहे. ओके. मुक्ता म्हणजे मुक्ता लेले. मधुराची सख्खी मधुराची बहीण. सख्खी बहीण, हा. yes. तिच्या लग्नातला फोटो आहे. आणि खूप छान, म्हणजे माझी सिरियल संपली होती आणि मोकळा वेळ होता आणि मित्रमैत्रिणींना वेळ तुम्हाला देता येतो याचा एक वेगळा आनंद असतो. हा. कारण आम्ही आता सगळ्यांपासून हे सगळे मुंबईत राहतात, आम्ही ठाण्यात राहतो, हम्म. भेटीगाठी होत नाहीत फारशा, त्यामुळे मित्र मैत्रिणी जरासे रुसलेले असतात की काय तुम्ही भेटतच नाही. हा. पण कधीतरी अशा या निमित्ताने भेटायला मिळतो, तो सगळा आनंद आहे. चेहऱ्यावर दिसतो. दिसतो. हा पण एक खूप हा लग्नाच्या आधी आणि याच्यावर तारीखही आहे खाली. ही भक्ती नावाची आमची मैत्रीण आहे, तिने तिच्या घरी काढलाय. लग्नाच्या 2 महिने आधीचा आहे, नोव्हेंबर 2017. आमचं लग्न झालं जानेवारी 2018 मध्ये. इथे आम्ही त्या सगळ्या प्लॅनिंग आणि ह्याच्यात होतो की लग्नाचं प्लॅनिंग आता कसं करायचंय, काय करायचंय, किती लोकांना बोलवायचंय, गोष्टी कशा कशा होतील, त्या सगळ्या 9 वर्ष झाले त्या फोटोला आता ऑलमोस्ट. नोव्हेंबर 8-9 वर्ष 2017. झाली आहेत. हा फोटो सुद्धा 2017 आहे आणि कृतिका देवा मुघले आझम नावाचं एक ब्रॉडवे नाटक करत होती आणि त्या शो मध्ये ती काम करत होती आणि त्यांची व्यवस्था एका हॉटेलमध्येच केली होती. तर त्या हॉटेलमध्ये रात्री खूप उशिरा मी तिला भेटायला गेलो होतो, हॉटेलच्या खाली ती आली होती आणि या सगळ्या तिच्या मैत्रिणी सगळ्या तिला चिडवायचे की अरे हिचा मित्र आला हिला भेटायला. कारण त्या सगळ्या वेगवेगळीकडच्या म्हणजे बँगलोरहून आलेल्या, दिल्लीहून आलेल्या, अशा ऑल ओव्हर इंडियातल्या मुली सिलेक्ट केल्या होत्या त्या नाटकासाठी. आणि मग आमची सगळ्यांची राहण्याची सोय मुंबईत त्यांच्याच तर्फे होती. तर ह्या सगळ्या मुंबईत पहिल्यांदा बाहेरून आल्यात राहायला आणि त्यांच्यासाठी असं असायचं की यार इसका तो बॉयफ्रेंड इधर मुंबई में आहे वगैरे, असं खूप चिडवायच्या मला. आणि त्यात हा एक दिवस भेटायला मग झालं. तेव्हा तो फोटो काढला होता आणि दिवसभर ती खूप थकायची डान्स करून आणि शोज करून, कारण त्यांचे सलग शोज असायचे. तर माझी अशी इच्छा असायची की एकदा एक दिवसाच्या शेवटी जाऊन तिला ऍटलिस्ट हाय तरी म्हणून येऊ, भेटून येऊ. ट्रॅफिक कमी असतं रात्री मुंबईत फिरायचं असेल तर, असा सगळा विचार करून गेलो होतो आणि तो फोटो आहे. पण खूप छान आठवण आहे हा फोटो. हा एकदम ब्लास्ट फ्रॉम द पास्टच आहे हा 2015 फोटो आहे. या फोटोला आता 11 वर्ष झाली आहेत. एकांकिकेचं वगैरे बक्षीस आहे काय? किती नाही, हा फोटो काढलेला आहे आम्ही बल्गेरियात. फोटो आहे हा. आम्ही मी अजून नाटक बसवलं होतं ओ फ्रीदा नावाचं. ओके. फ्रीदा कालो या मेक्सिकन पेंटरवरचं ते नाटक होतं आणि सोलो ऍक्ट होता तो. त्यात कृतिका काम करायची आणि मी तो लिहिला होता मराठी, इंग्लिश आणि स्पॅनिश मध्ये. तर इंटरनॅशनल फेस्टिवलला सिलेक्शन झालं होतं आणि आम्ही बल्गेरियाला गेलो होतो 2015 मध्ये भारतातर्फे. बर. तर मग तिथे म्हणजे परफॉर्मन्स केला आणि त्या नाटकाचा नाटकानंतर आम्हाला एक त्यांनी फेलिसिटेशन असतं शेवटी तेव्हा. तिथे. त्यामुळे मी खूप आता अगदी लहान म्हणजे खूपच करतो जुना फोटो. आणि ऍक्च्युली या फोटोची गंमत याची की तो फोटो काढल्यानंतर मी जो बघितला आणि असं अरे यार मी तिकडे का बघते, मी इकडे, कारण 2-3 कॅमेरे होते ना, so माझी नजर वेगळ्या कॅमेऱ्यात ह्याची. तर तेव्हा मला तसं हे झालं की चुकीचा फोटो आहे. पण आता तो फोटो बघितला की ती आठवण म्हणून खूपच सुंदर छान. त्यामुळे हा भारताबाहेरचा आमचा फोटो आहे. आणि तेव्हा ऑलरेडी यू वर डेटिंग. येस. म्हणजे मग जास्ती मजा येते ना. हो वाव. हा फोटो आहे 2016. त्याच्या आधीचा असेल कदाचित. हा 2015. हा
पण हा खरा खुरा फोटो नाहीये, हा एका म्युझिक व्हिडिओतला फोटो आहे. म्हणजे त्यात ते जे केक आणि बलून्स वगैरे जे आणि दिसत, याचं शूट माझ्याच घरी तेव्हा पुण्यातल्याच घरी केलं होतं. देवेंद्र भोमे म्हणून आमचा जो मित्र आहे त्याच्या. त्यांनी एक गाणं बनवलं, त्या व्हिडिओ साठीच ते सेटअप आहे तो सगळा. पण मनापासून केलं मी ते, हो, अर्थात. म्हणजे मी ते खरं केलं. जरी ते आता कव्हर अप नाही होणार. अरे बापरे, हा कधीचा? हो. हे आमचं पहिलं एकत्र नाटक, म्हणजे त्याने आणि मी एकत्र काम केलंय दोघांनी असं. काम म्हणजे केलं. नाहीतर आमची जी भेट झाली होती ते त्यांनी लिहिलेलं, त्यांनी दिग्दर्शित केलेलं आणि मी काम केलेलं असं नाटक होतं. हा पण हे आविष्कार नाटक फेस्टिवल सावित्री 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 एक पत्र अनुभवच्या रेगेनचं पुशी हो. रेगेनच्या याच्यावरचं एक नाटक होतं छोटं, ते बसवलं. त्याचा एक प्रयोग आम्ही आविष्कार फेस्टिवलला केला होता. करेक्ट, तेव्हाचा आविष्कारासाठीचा. बरोबर. वाव. आणि त्यात असं एक वेगळंच वाटत होतं की अरे आपण ऍक्ट एकत्र केलं. करतोय. हा. म्हणजे क्लीन शेव आणि खूप जुना फोटो आहे हा पण असा 2014-15 हा. असेल फोटो. आणि यात म्हणजे असे 2 पोनी टेल्स वगैरे हो, असायच्या. वा, छान झाली आपली आठवणींची सफर. Yes. मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही दोघंही आता आपल्या क्षेत्रात अनिश्चितता असते. हो. तू खरं तर आर्किटेक्ट आहेस, पण त्याच्यात तू काही करायचं नाही असं ठरवलं. म्हणजे मी 1 वर्ष सुरुवातीला प्रयत्न केला, हा. पण माझे जे आर्किटेक्ट बॉस होते त्यांनी मला नाटक आणि हे सगळं करतो बघून त्यांनी मला सांगितलं की तू सारख्या सुट्ट्या घेतोयस आणि तुझा कल तिथे मला तिथे जाणवतोय, रमतंय. त्याच्यामुळे तू तिथे जा आणि जर काही वाटलं तुला परत यावंसं तर मी आहे. पण मग तसं मी तिकडून निघालो त्या क्षेत्रापासून आर्किटेक्चरच्या, आणि मग नंतर मी इथेच. तू डान्सरही आहेस, हो. तर मला एकूण आपल्या क्षेत्राची जी अनिश्चितता आहे ना, म्हणजे फायनान्सेस वाईज, ती तुम्ही कशी हँडल करता हे जाणून घ्यायचंय. की सेव्हिंग वर तुमचा विश्वास आहे, किंवा तुम्ही एक जोडपं म्हणून ती एक गोष्ट कशी हाताळता. सेव्हिंग हेच एक तर मेन, की हो ना? कारण काम आहे काम नाहीये कधी, किंवा इवन मी ज्या प्रकारचे म्हणजे मी ऍड्स आणि हे, तर त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यात असं काही किती सॅलरी मिळणार आहे का काय अमाऊंट आपल्या हाती येणार आहे हे कधीच ठरलेलं नसतं. ती कधी खूप असते, कधी अगदीच कमी असते, तर तेही बदलत राहतं. म्हणजे काम आहे नाही तेही बदलतं, किती पैसे येणार आहेत नाही तेही सतत असं फ्लक्च्युएट होत असतं. त्यामुळे माझा सेव्हिंगवर तर भयंकर विश्वास आहे आणि ते केलंच पाहिजे. म्हणजे जेव्हा काम आहे, जेव्हा इन्कम येतोय हे कळतंय, तेव्हा त्यातली काही पर्सेंटेज हे बाजूला काढून विसरून जायचे की हे आपल्याकडे आहेत. असंच काहीच आहे. मला वाटतं माझ्यामुळे थोडं आता अभिषेकही ते जरा माझं स्पेंडिंगवरही तेवढाच विश्वास आहे. सेव्हिंगवर अर्थातच आहे, म्हणजे नाही असं नाही. कारण जेव्हा तुम्ही मालिका करता तेव्हा तुमच्याकडे एक जरा पैसे येतात, असं ते माध्यम आहे. तिथून खरं तर सेव्हिंगच्या माझ्याला सुरुवात झाली आणि मला असं कळायला लागलं की आपण सेव्ह करायला हवेत. पण त्या बरोबरीने मला असं वाटतं की तुम्ही योग्य ठिकाणी ते खर्चही करायला हवेत, आणि तर तुम्ही रिफ्रेश होता असं मला वाटतं. तुम्ही जर चांगल्या कुठल्या ठिकाणी फिरायलाच गेला नाहीत, किंवा तुम्ही चांगल्या गोष्टी तुम्हाला हव्यात तर तुमच्या घरात आणल्या नाहीत. आता प्लांट्स 2 मी माझ्या घरी अचानक एक दिवस घेऊन आलो मोठे, तर मला असं झालं की त्यामुळे मला घरी छान वाटतंय, तर का नाही. आणि मला असं वाटतं या दोन्ही गोष्टी आम्ही एकमेकांकडनं घेतल्या. म्हणजे कृतिका सुद्धा असं करायला लागली की तिला हे आवडलं म्हणून तिने एखादं पेंटिंग आवडलं म्हणून मागवलंय, आणि मी सुद्धा एखादी अमाऊंट आपल्याकडे आली की ती सेव्ह करायची किंवा SIP सुरू करायचं हे मी शिकलो. तर मी ते स्पेंडिंग आणि सेव्हिंगचं गणित एकमेकांकडनं बॅलन्स म्हणजे शिकलो. आता आपोआपच ते असं झालंय की त्याच्याबरोबर राहून मलाही असं जाणवलं की आपण आता थोडे खर्चिक झालोय का, पण त्यातनं मिळणारा आनंद जो आहे तो पण अनुभवतोय ना, त्यामुळे हरकत काय. फक्त एवढंच की मग त्याचा बॅलन्स साधता आला पाहिजे. म्हणजे नक्की किती टक्के बाजूला ठेवायचे आणि मग उरलेले मग करा खर्च. मग ते तो जो चार्ट एक नेहमी सांगतात की तुमच्या नीड्स काय आहेत आणि तुमचे लक्झरी काय आहे, तर ते आता थोडं ते गणित कळायला लागलंय की खर्चही करूयात, ज्यातनं आनंद मिळतो तेही करूयात, पण सेव्हही करूयात. थोडं एकमेकांचे गुण आपोआप घेतले गेलेत आता हळूहळू. दुर्गुण घेण्यापेक्षा हे छान ना. पण तसं ते होतं बॅलन्स आमचं. आणि मधला काळ जरा कठीण असं म्हणता नाही येणार, पण त्या काळामध्ये असं वाटलं होतं की कसं होईल आपलं या फील्डमध्ये किंवा काय करायचं. पण अशा वेळी समहाऊ तुम्हाला कामं, तुम्ही जर पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला आणि
चांगलं काम करायची जर तुम्ही इच्छा बाळगली आणि मनापासून तसं जर तुम्ही तुमचं प्रोफाईल तयार केलं, तुम्ही काहीतरी चांगलं लिहिलं किंवा हिने काहीतरी एक चांगलं डान्सचं वर्कशॉप केलं, तर त्या अनुषंगाने तशी कामं तुमच्याकडे येतात. तर आम्ही ती जी लाट आहे की ज्या अनिश्चिततेची लाट, ती आम्ही मला असं वाटतं ती कशी पार केली तर ती त्या मधल्या वेळात जेव्हा काम नसेल त्या वेळेत काहीतरी वेगळं करायचं जे युजली लोक करत नाहीत आणि तुमचं वेगळेपण सिद्ध होईल असं काहीतरी करायचं. म्हणजे तुम्ही तशा प्रकारचं काम करणारे लोक तुमचं काम बघतात आणि तुम्हाला तसं वेगळ्या प्रकारचं काम मिळतं, म्हणजे तुमची मिळू शकतं. तर असा एक मधला काळ आम्ही घालवला. आणि मला तुझं तेही आवडलं की त्यात पॉझिटिव्ह विचार करणं. हो, ते खूप अत्यंत सोपं असतं, आपोआपच आपण निगेटिव्ह होतं जेव्हा आपल्याकडे खूप काळ काम नसतं. आणि आपल्या फील्डमध्ये ते आहे की अरे अमुक व्यक्तीला हे काम मिळतंय, अमुक व्यक्तीला हे काम बघतो आपण आणि आता सोशल मीडियामुळे ते जास्ती आहे आपल्याला की, तर त्यावेळी मग अप्रोच हाच ठेवायचा की आपल्याला आपलं काम चांगलं काम कसं मिळवता येईल आणि आपल्याला आपलं प्रोफाईल स्ट्रॉंग कसं करता येईल. आपल्या कामाची निवड म्हणजे 2-3 महिने जर पैसे नसतील तुमच्याकडे तर तेव्हा तुमचं सेव्हिंग कामात येतं. मग तेव्हा ते सेव्हिंग आहे ते चांगल्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग करायचा आणि त्या 3 महिन्यामध्ये तयारी किंवा प्रोफाईल असं तयार करायचं की चांगला वर्कआउट करून तुम्ही प्रेझेंटेबल कसे राहू शकता. त्या 3 महिन्यात ठराविक व्यक्तींना तुम्हाला भेटून सांगणं की मला तुमच्याबरोबर काम करायचंय. तर अशी पावलं जर उचलली तर मला असं वाटतं इतरांना मिळणाऱ्या कामांमुळे आपण डिस्टर्ब होत नाही. ही कामं यांच्यासाठी आहेत, आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय आणि एकमेकांना तो मला असं वाटतं की अश्युरन्स देणं की नाही कृतिका तू हे काम आता तू म्हणतेस पण तू ह्याच्यापेक्षा चांगलं करू शकतेस आणि तुला तुझ्याकडे चांगलं काम येणार आहे. मी तुला फॉर शुअर सांगतो, तुझी पहिली सिरियल ही तू लीडच करशील आणि ती चांगली असेल. तुला हवं तसंच कॅरेक्टर असेल किंवा ती मला सांगते की तुला लिहायला आवडतं तर तू लिहित राहा, कोणीतरी तुझ्याकडे येईल आणि तू चांगलं लिहून काहीतरी करू शकशील. तर यावेळी मला असं वाटतं की ते नातं कामात येतं. मी माझं करणार आणि मी माझं करेन आणि मग मी माझं बघेन असं ते वर्कआउट नाही होत. तुम्हाला दोघांना मिळून त्या घरासाठी आणि एकमेकांसाठी थोडं झटावं लागतं आणि एकमेकांना मोटिवेट करत राहायला लागतं. तेव्हा तो काळ मग कधी निघून जातो कळत नाही. तो पाठिंबा अत्यंत महत्वाचा असतो, म्हणजे एकमेकांना ढकलणंही आणि पाठिंबा असणंही. ते तुम्ही दोघंही करता. हा, की तू दर्जेदार काम करू शकतेस हा विश्वास तिला देणं आणि तिने मला देणं की तू कुठलंही काम करशील ते कुठलंही नसेल. त्यामुळे आधीमध्ये समजा कधी कॉल्स येऊन गेले की अरे हे असं असं आहे, मग याच्यात असा कॅरेक्टर आहे, हे करू का, तर की नको थांब ना जरा थांब, अजून नको करू. मे बी जरा असंही झालंय की इतक्यात नको या गोष्टीला हो म्हणू. तुला आता वाटेल की काम नाहीये तर आपण हे काम घेऊया, काम कर, कारण कामाची ओढ ही असतेच ना आणि रिकामं बसलेलं हे नाहीच आवडत कोणाला. आणि अल्टिमेटली काम ओळख असतं आपल्याकडे. हा, तर ते नाहीये म्हणून मग आलेली गोष्ट करून टाकणं, तर तसं तो मोह होऊ शकतो. पण मग ते सांगणं की नको थांब, थोडा थांब, अजून 1-2-3 महिने थांब, बघू काहीतरी वेगळं असेल, काहीतरी वेगळं घडेल, होईल. आणि मधल्या काळात मला वाटतं तसंच काही झालं की 1-2दा असं मी त्याला म्हणले थांब ना, थोडा कृतिकाला मध्यंतरी काही मालिकांसाठी विचारलं होतं, पण तिने ते ताली नावाची वेब सिरीज केली होती. त्यात तिने ते गणेश म्हणजे गौरी सावंतांचं यंग व्हर्जन केलं. तिने केस एवढे कापले होते, खूप गोड दिसत होते, खूप आवडला. पण तो जो काळ होता केस पूर्ण मोठे होऊन वाढण्याचा, तोवर तिची अनेक कामं तिला नाही घेता आली कारण लोक फोटो बघून तिला बोलवायचे आणि त्यांना कळायचं की हिने तर एवढेच केस केले, शॉर्ट हेअर आहे वगैरे असं एक थोडं व्हायचं तेव्हा. पण या बाबतीत मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे अजूनही ते विजन का नसतं की ओके केलंय पण आजकाल उत्तम विग झालेत, तुम्ही एकदा ट्राय तर करा यार. आणि त्याही पलीकडे मला तर असं वाटायचं की काय हरकत आहे, म्हणजे एक टिपिकल जे आपल्याकडे असतं की नाही लांब केस असतील तरच ते स्त्रीचं सौंदर्य, असं काही नाहीये. शॉर्ट हेअरची मुलगी सुद्धा ठराविक तुम्ही काय दाखवू शकता की सुंदर मुलगी शॉर्ट हेअरवाली असूच शकते. पण ते आता काही गोष्टी ज्या आपल्या हातात नसतात, काही स्टँडर्ड हे सेट केलेले ब्युटी स्टँडर्ड, त्यानुसार मग ते नाही लांब केसांचंच पाहिजे वगैरे. मला तेव्हा असं वाटलं होतं की कदाचित तुला खूप ऍड्स करायला मिळतील. हो, काही त्या काळात मी केला ऍड्सच्या बाबतीत. ऍडचा लुक होता, 2 ऍड्स केल्या तिने केल्या होत्या. पण आपलं जे मेन स्ट्रीम काम असतं तिथे मग खूपच मेन स्ट्रीमच विचारांनी आणि त्या विजननीच लोक
आणि बघता मग इथे मला असं वाटतं सारखे विचार कामात येतात, म्हणजे उपयोगात येतात एकमेकांबरोबर तुम्ही राहता तेव्हा, की आता हे जे तिचं मत आहे हे मला पटतं आणि मी पण त्याच विचारांचा आहे. मला सुद्धा की फेमिनिस्ट काही गोष्टी असतील जे किंवा काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यातल्या त्या सगळ्या मलाही पटतात, मीही त्याच मताचा आहे. त्यामुळे तिची एक धारणा आहे, त्यानुसार ती तिचं काम ठरवते आणि त्यानुसार ती स्वतःला मोटिवेट करते. पण माझे विचार जर तसे नसतील तर मला तिची विचारांची बैठकच जर पटली नाही, थ्रू आउट द इयर्स मला तिची विचारांची बैठक पटलीच नाही किंवा मी त्या विचारांचा लहानपणापासून कधी नसेल, तर मग तिथे खटके उडू शकतात आणि हे वाटू शकतं की काय प्रॉब्लेम होता, मग आता तूच नाकारतेस तर आता त्याला कोण, असं ते होऊ शकतं. आणि त्या प्रकारचे म्हणजे जर वैचारिक खटके उडायला लागले तर ते मला वाटतं सॉल्व्ह करणं खूप अवघड आहे. म्हणजे स्वभाव वेगवेगळे असणं हे जे आहेतच. त्यातनं मजा मस्ती, त्यातनं गमती जमती होतातच की जे आहेत. पण इतक्या वर्षात काय आम्ही म्हणजे आमचं जुळलं असेल तर मला असं वाटतं की या वाढत्या वयामध्ये आम्ही जे या क्षेत्रातही ग्रो झालो किंवा आयुष्यातही जे वाढलो त्या सगळ्याच्यामध्ये आमच्या दोघांची मतं बऱ्यापैकी एकसारखी आणि आमचं एक विचारधारणा आणि धारणा जरा बऱ्यापैकी मॅच झाली. आणि त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही गोष्टीत जर नाही ठरलं तर आम्हाला त्याचं काही वाटत नाही की ठीक आहे, कारण माहितीये तुझं मत काय माझं मत काय. एखाद्या बाबतीत हो असेल तर मग त्याचा आनंद आम्हाला दोघांनाही खूप असतो. आता मला तुमच्या घरी जे एक डॅश नावाचं बाळ आहे त्याच्याविषयी जाणून घ्यायचंय की तुम्ही तो निर्णय कसा घेतलात आणि तुम्ही बिझी असताना त्याचं काय करता. बापरे. तर कृतिका मला असं म्हणली होती की आपण जेव्हा लग्न करू तेव्हा मी लग्न एकासाठी वर करेन जर आपल्याकडे कुत्रं असेल घरात तर. अच्छा. हो. तर मी तेव्हा असंच तिला म्हणलं की वा वा छान छान काय अट आहे. आणि मी तिला म्हणलं की हो ठीक आहे अगं, म्हणजे करू ना आपण कुत्रं घेऊयात, काहीच हरकत नाही. आणि मग लग्न झालं आणि मला असं झालं की आता झालंय लग्न, आता काय म्हणेल किंवा आता हे माहित असतं, कारण की नुसतं कुत्रं आवडणं एवढं ते पुरेसं नसतं, त्याच्या पुढे बऱ्याच गोष्टी. सांभाळणं ती जबाबदारीच असते. म्हणजे तुम्हाला फक्त आवड आहे, किती गोड आहे, खेळायला मज्जा येते, ते कुत्रं तेवढा करतच नसतं. मी असं ठरवलं की लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला फर्स्ट अॅनिव्हर्सरीला तिला गिफ्ट द्यायचं. आणि मग डॅश हे लग्नाच्या पहिल्या सरप्राईज. सरप्राईज. कारण मी ते असं गमतीत म्हणले होते की घरात कुत्रं असेल ना तरच मी करेन, हे असं मजेत म्हणले होते. पण आवड भरपूर होती, म्हणजे आवड होतीच म्हणजे ते. आणि त्याला दिसायचंच, म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलो असं जनरल रस्त्यावर एखादं कुत्रं भेटलं की अरे त्याचे जाऊन लाड करा वगैरे, हे मी करायचंच. त्यामुळे त्याला ते कळतच असेल, दिसतच होतं. पण माझं असं काही हट्ट नव्हता की असलंच पाहिजे. मी ते मजेत म्हणून गेले होते आणि मग नंतर मी विसरले, माझं की ते डोक्यातही नव्हतं. आणि ह्यानी मग मी सांगितलं की आता आपल्याकडे येणार आहे आणि हे सरप्राईज गिफ्ट आहे पहिल्या अॅनिव्हर्सरीचं, तेव्हा तिचं असं झालं की हे खूप कठीण निर्णय आहे हा. अगं तुझीच इच्छा होती ना असं. मग त्यावर तो म्हणलं अरे माझी इच्छा होती पण तू तयार आहेस का त्या गोष्टीसाठी, कारण हे दोघांनी शेवटी सांभाळायचं. आणि एक बाळ असल्यासारखंच आहे जे कधीच मोठं होत नाही. ते कायम तुमच्यावर डिपेंडंटच राहणार आहे. ते कधीच म्हणजे काय मुलांसारखं वगैरे अजिबात नाही की हा त्याला कळायला लागलं की तो त्याचं बघून घे, असं नाहीये. 3 शिट्ट्या झाला की गॅस बंद कर, ते नाही. मग कसं हाताळताय ते? तर मग आम्ही कुत्रं आणायचं ठरवलं आणि कुत्रं आणलं. तेव्हा तो अगदी लहान होता आणि कृतिकाचं एका फिल्मचं शूट राजस्थानला, तिचं जयपूरला ती गेली आणि ते एवढंस डॅश आमचा एवढंसा बाळ ते घरात होतं. आणि मग तो आणि मी असे आम्ही 15 दिवस एकमेकांबरोबर तुझी डेली सोप चालू नव्हती? नाही, तेव्हा सिरियल, माझी पहिली सिरियल जी आहे ती संपली होती आणि लग्न होऊन 1 वर्ष झालं होतं बरोबर. मग मी त्याच्याबरोबर वेळ घालवायचो, ऑडिशन्सला जायचो, तेवढा वेळ तो घरात थांबायचा. मग सगळ्याच गोष्टी त्याच्यानुसार करायला सुरुवात केली. पण त्याला मग कृतिका परत आल्यानंतर त्याला चांगलं वळण लावणं, म्हणजे ते कुत्रं आहे शेवटी, तो एक प्राणी आहे आणि त्याला त्याच्यासारखंच राहू द्यायचं. म्हणजे त्याचे फक्त वेड लाड करायचे का तर नाही, किंवा त्याला घेऊन बेडवर चढून चोंबाळायचं का तर नाही. त्याच्यावर प्रेम भरपूर करायचं, आपण त्याच्याबरोबर खाली खेळायचं, पण त्याला बेडवर याच्यावर त्याच्यावर त्याच्या चावण्याच्या सवयी, शिशूच्या सवयी, या सगळ्या सवयी कृतिकाने खूप व्यवस्थित पार पाडल्या आणि त्याला एक छान वळण लागलं. आणि मग तो शांतही आहे अतिशय.
ह्याचा स्वभाव इतका म्हणजे आम्ही ऍक्च्युली लकी होतो. आणि मी ह्याला तर काय ब्रीड आहे ते पण लॅब्रेडॉर. लॅब्रेडॉर आहे डॅश. आणि अभिषेकला नेहमी चिडवते की तू खूप लकी आहेस हं, तुला इतका समजूतदार कुत्र मिळाले. कारण ते नाही, पण actually त्याच्या मागे- पहिलंच कुत्रं आहे ना, त्यामुळे- त्यातही पण त्याच्या मागे हिने लावलेली शिस्त असेल किंवा प्रेम असेल, त्यामुळेही तो तसा शांत आहे. डोरा नावाची जी सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीची जी फिमेल आहे त्यांच्याकडचं बाळ डोरा, तिचा हा मुलगा आहे. ओके. तर तो असं त्यांच्या थ्रू झाला. तर आणि आता तो एक आमच्या आयुष्याचा एक खूप महत्वाचा भाग झालाय, कारण एक पॉझिटिव्हिटी, घरात कोणीतरी वाट बघणं, एक अनकंडिशनल प्रेम त्याच्याकडनं जे मिळतं ते. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा तो घरात होता तेव्हा खूप छान आमचे तो कठीण काळ होता, पण तो खूप छान त्याच्यामुळे गेला. आणि आमच्या दोघांचंही शूट असतं तेव्हा तो पाळणा घरात असतो, किंवा आता डॉग हॉस्टेल्स बऱ्यापैकी झालेले आहेत, तो तिथे असतो. आता त्या ठिकाणी CCTVs असतात, ते लोक व्हिडिओज पाठवतात की याने काय खाल्लं, काय प्यायला, काय नाही, असं सगळ्या गोष्टी त्याबरोबर आता जुळून आल्या. आणि तो घरी 3-4 तास एकटा 4-5 तास आरामात थांबतो. त्याला खायला दिलं, त्याला फिरवून आणलं, सगळं केलं की शेजारी आम्ही सांगून ठेवतो की तुम्ही थोडे कान ठेवा तुमचे. तर या सगळ्या ह्याच्यात ते खूप आहे. पण एक लक्षात आलं की ते आवड आणि घरात असणं यात खूप फरक आहे. तुम्हाला ती एक जबाबदारी असा घ्यावीच लागते. आणि डोक्यात एक सतत विचार असतो की घरी कोणीतरी आहे, किंवा कोणीतरी एक आपल्या दोघांव्यतिरिक्त आपला एक तिसरा मेंबर सुद्धा घरात आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला शिस्त लागली की सकाळी त्याला त्या वेळेला वॉक असतो, म्हणजे असतोच, तो द्यावाच लागतो. मग ही घेऊन जाते. हो, त्याची वेळ मी बिलकुल नाही चुकवत. तेव्हा कारण उठते. तेव्हा उठते. आणि माझं शूट असेल तर मग ती जातेच जाते. हा, की त्याचं कारण त्याची ठरलेली वेळ आहे. आणि तो इतका पर्टिक्युलर, कारण कुत्रे शेवटी प्राणी म्हणजे जनावरही इतकी, त्यांचं जे सायकल, त्यांचं जे बॉडी क्लॉक आहे हे इतकं परफेक्ट असतं की त्याला ती 9 वाजता म्हणजे 9 वाजताच फिरवलं पाहिजे. आणि मग त्यानंतर वर आल्यावर जेवणाची त्याची वेळ, तर ती मी व्यवस्थित पाळते. म्हणजे ते माझं अगदी ड्युटी असल्यासारखं मी ते अगदीच करते. पण छान अनुभव आहे आमचा. आणि आम्हाला खूप आनंद होतो की आमच्या आयुष्यात एक प्राणी आहे, आणि आम्ही खूप जबाबदारीने, मला असं वाटतं की ते नकळत इतकं आमच्याकडनं पार पाडलं गेलं. कारण खूप लोक असं म्हणतात की कसं शक्य आहे, त्याला आणण्याच्या आधी सुद्धा आई माझी, तिला टेन्शन होतं की तुम्ही कसं कराल, इतकं सोपं नाहीये, तुम्ही दोघं या फील्डमध्ये आहात, तुमच्या दोघांचं त्यात कुत्र्यांचं वॅक्सिनेशन, त्यांची गोळ्या औषधं, त्यांची तब्येत, ह्या सगळ्या गोष्टी. पण आम्ही ते ठरवलं होतं आणि ते खूप छान पद्धतीने मॅनेज होतं. आणि आता आईला सुद्धा आमच्याकडे सगळ्यांनाच त्याचा लळा लागलाय. आणि त्याला आम्ही कारमधनं बिंदास घेऊन फिरतो, पेट फ्रेंडली रिसॉर्ट्स वर जातो. आता आम्ही फिरायला कधी असं 2 दिवस 3 दिवसाची सुट्टी, कुठे जर जायचं असेल तर मग बरोबर सर्च टाकताना फिल्टर मध्ये पेट फ्रेंडली, डॉग फ्रेंडली हे बरोबर टाकलं जातं. आणि मग ते तसंच की जिकडे आपण डॅशला घेऊन जाऊ शकू त्याच ठिकाणी जायचंय फिरायला, असं त्याला ठेवलं. आणि आपणच दोघं गेलोय हे होऊच शकत नाही. आमच्या दोघांपैकी कोणाच कडनं तो विचारही नाही मनात येऊ शकत. वा, कमाल, खूपच गोड. चला एक गेम खेळूया. हा, ओके. तर यात तुम्हाला मार्क द्यायचे एकमेकांना. तर इतकी वर्ष तुम्ही एकत्र आहात, तुम्ही एकमेकांना छान मी ओळखता. होतीये नापास, कारण इकडनं काही फार मार्क मलाही तेच टेन्शन आलं की आता मला काय मार्क तर पैकीच्या पैकी असं आहे, 10 पैकी मार्क देऊ शकता तुम्ही एकमेकांना. विषय मी सांगणार आहे. पॅनिक परिस्थिती हँडल करणं. कृतिकाला 10 पैकी 9. 9. हो, मी 5 देईन तुला. पॅनिक होतो का? हो, स्वतः होतो, आजूबाजूच्या सगळ्यांना करतो, मलाही करतो. तो हायपर होतो खूप, म्हणजे कारण ते त्या मोमेंटचं असतं. मग नंतर तो शांत होतो, नंतर त्याला कळते की अच्छा ओके. पण ते त्या क्षणी तसा तो टेम्परामेंटल आहे. म्हणजे असं जरी वाटत 5 मार्क दिले. पॅनिक सिच्युएशन मध्ये तू नाही. आणि हिला 9, कारण कृतिका खूप ते मी थंड डोक्याने घेते. तशा वेळी ती स्थितप्रज्ञ, तिचा एक हे असते. असतो. वा. स्वयंपाक. कृतिकाला 10 पैकी 8. 10 पैकी 8. हो, म्हणजे घरी तुला
मला पण तू पण म्हणजे तसं आता मी शिकलोय. सध्या ऍक्च्युली आत्ताची हे लक्षात घेता त्याला 10 पैकी 10 दिले हो? पाहिजे, कारण त्यांनी मला हो. सेटवर डबे वगैरे करून पाठवले. कमाल. जेव्हा त्याचं शूट नव्हतं तो घरी होता तर त्यांनी अगदी सोया राईस केलाय, एक दिवस Wow. अंडा बिर्याणी करून पाठवली आहे. असं तो खूप काय काय हल्ली सध्या करतो आणि डबा आणि मी पोर्टर तिची एक पिशवी तयार करून त्याच्यावर ज्यावरनं मला आमच्या सेटवरचे लोक चिडवतात. त्याच्यावर त्यांनी अगदी एक दोनदा जेव्हा केव्हा पाठवलं तेव्हा अगदी सखी संवाद स्टुडिओ वगैरे असं लिहून तिचं पाठवलं. कॅरेक्टरचं नाव सखी आहे, तर तिथे कोणाला ती पिशवी दिसली तर कारण स्पॉट त्याच नावाने हा. ओळखतात. Point त्यामुळे मी बरोबर ते आहे. सगळं ती चिठ्ठी Staple चिकटवून करून, चिठ्ठी लावून वगैरे वा वा. खूप parcel व्यवस्थितपणा. येतात. व्यवस्थितपणा. कमाल. रोमॅन्स. 10 पैकी 10. 10 मला पैकी 0 दिलास तरी मी ऍक्सेप्ट करेन, काही हरकत नाही. नाही पण आमचं मध्ये असं बोलणं झालं का कृतिका असं मला म्हणली की अभिषेक खरं तर मी रोमॅन्टिक आहे जास्त, अच्छा. म्हणजे त्याची पद्धत वेगळी असेल पण हा. एक तिचं आहे. तर मला असं वाटतं 10 पैकी 7. ओके. वाव. तू शून्याची शून्यावर अपेक्षा. होती. हे मी खूप आणि आनंद 7 झाला. ठीक आहे, आता सध्या एक हे बघतात 7 मला असं वाटतंय. नाही तर झोपेत जास्ती वेळ जातो हा. ना, म्हणजे त्यामुळे आता आधी 3 वगैरे दिले असते. ट्रिपचं प्लॅनिंग करणं. कृतिकाला 10 पैकी 10. हो, कारण एक रिसेंटलीच आमचं स्वप्न होतं दोघांचं की आम्हाला नॉर्दर्न लाईट्स बघायचे होते ओके. आणि उत्तर ध्रुवावर जाऊन ते सगळा तो चमत्कार बघायचा होता. आणि माझी सिरियल आई कुठे काय करते जे संपत आली होती. तर त्यावेळी त्या अख्ख्या ट्रिपचं प्लॅनिंग म्हणजे विजा पासून तिथले हॉटेल्स, तिथले एअरबीएनबीज, तिथली नॉर्दर्न लाईट्सची जी आमची टूर असते तिथून पुढे आम्ही 1-2 ठिकाणी गेलो. या सगळ्या गोष्टी तिने अप टू डेट प्लॅन केलेल्या होत्या, म्हणजे प्रॉपर. त्यामुळे त्या एका गोष्टीसाठी तिला 10 पैकी 10. म्हणजे ते खूप कठीण होतं, कारण तो इंटरनॅशनल ट्रॅव्हल होता एक, आणि दुसरं ते वेगळीकडे होतं, म्हणजे फिनलँड आणि त्याचं आर्क्टिक सर्कलच्या पलीकडे आम्ही जाणार होतो. करेक्ट. तर ते जरा मला असं वाटतं की ते कठीण काम होतं, अवघड होतं. ते तिने व्यवस्थित छान केलं प्लॅनिंग. आणि मला किती देशील? नाही, तुला मी नाही देणार जास्त मार्क. तू काही प्लॅन आता तुझ्या वाढदिवसाला पण जाणार आहोत, ते मीच सांगितलं ना. पण प्लॅन कोणी केलं? हा, ठीक आहे. मग किती 9. अच्छा, बरेच दिले मग. एक कमी केला, एक. हरकत नाही. छान. पालकांना एखादी अवघड गोष्ट सांगणे. अभिषेकला नाही देणार मी यात मार्क, कारण मग तो वाद घालतो खूप. त्याला जेव्हा त्याच्या आई वडिलांना काही सांगायचं असतं किंवा घरात काही कशाविषयी डिस्कशन होणार असतं, कुठला निर्णय घ्यायचा असतो, तर हे थोडस. नाही, किती मार्क्स ते सांग ना. म्हणजे हा 10 पैकी 6. आणि हिला 10 पैकी 9. कारण म्हणजे मी शांत. थोडं समजून हा. घेऊन की समोरच्याचा सुद्धा म्हणण्याचा उद्देश काय आहे, पीओव्ही काय आहे, त्या याच्यानी जरा ऐकून, म्हणजे लिसनिंग क्वालिटी ठेवून. तर अभिषेकचं थोडं त्या अशा वेळी लिसनिंग कमी पडतं, तर त्याला स्वतःच खूप सांगायचं असतं मग की थोडं शांत ऐकून तर घे ना, काय समोरच्याची पण म्हणतात? बाजू ऐकून घे ना, असं थोडं त्याला सांगावं लागतं. ठीक हे आहे. तू मान्य करशील, तुला करावंच लागेल. तू हे नाही करू शकत. पुढच्या वेळेला मी यात 10 पैकी 10 मिळून हो दाखव. हो, कमाल. कळवा मला. हा, कळवते. घर व्यवस्थित ठेवणं. 10 पैकी 10 पैकी 6. 10. अच्छा. चिठ्ठ्यांवर हो, कारण ती बॅग शाळेतल्या मुली येऊन जशी बॅग सोफ्यावर टाकून निघून जातात, तसं मी जेव्हा करते तर कृतिकाची बॅग अशीची अशी असते आणि दुसऱ्या दिवशी फक्त ती तिथून घालायची जायचं. वा वा वा. कारण सेम बॅग लागते, आपण सेटवर जेव्हा जातो त्यात काही त्यात ना म्हणजे काही नवीन एकदा add तिचा करायचं, पॅकअप, काढायचं. एकदा ती घरी तिच्या शूटिंगहून काहीतरी 6-7 वाजता आली आणि मी घरी रात्री 10:30-11ला आलो. ती तशीच बसलेली होती 2 तास. आणि याचा काय त्याचं सगळं नंतर ना, म्हणजे कारण लवकर आली होती ना घरी, सगळं त्याच्यामुळे झोपताना. सगळं झोपताना. आणि मी घरी आल्यानंतर सगळ्यात आधी मी सगळं आवरतो स्वतः सुद्धा, त्याचं ते- सगळं चेंज बिंज करून
घरातले कपडे घालूनच मी बाहेर येणार हो. खोलीच्या. म्हणजे आपलं त्याच्याशिवाय नाही. लहानपणी असायचं ना की बाहेरून आले की जा हात पाय तोंड हा. धुवून ये वगैरे, हे तो स्वतः पण माझ्यात आपसूक ते- करणारं ते आहे की हा. आपोआप ते जाऊन सामान ठेवणं, किल्ली जागच्या जागी ठेवणं, समजा दुपारची वेळ गॉगल घालून गॉगल जागच्या जागी ठेवणं, मग जाणं, कपडे बदलणं, हातपाय तोंड धुवून घरातले कपडे घालून एक फ्रेश होऊन बाहेर येणं, हा. हे तो एक 5-10 मिनिटात करतो आल्या आल्या एकदम रुटीन असल्यासारखं. हा. आणि मी अशी जाऊन बॅग ठेवून मी एक जरा वेळ बसते, मग बसल्यावर एक रिलॅक्स होतो ना माणूस, मग असं आता काय करूयात, मग तो आणि मग विचार हळूच करण्यात पाय वेळ असे घालवायचा. सोफ्यावर जातात आणि मग हा तसा, आणि मग वेगळेच विषय काढते ती, म्हणजे काहीतरी डिस्कशनचे किंवा याचे, मग त्याच्यात म्हणजे आपण विसरून जावं की ही तशीच आहे. उठ आता वगैरे मग तिला असं उठवायला म्हणा. लागतं की जा, आणि ढकलावं लागतं की जा तू आता आवर, चेंज कर, घरातल्यासारखी ये आता बास, आणि मग ती ते सगळं करून आरामात ते मेकअप नवं. काढणं हा. सिरियलचा, आणि मग ते सगळं करता करता सेटवरच्या गोष्टी, आज हे झालं ते झालं, असं करत करत म्हणजे जे लवकर पॅकअपचा जो आनंद असतो ते झोपायला तेवढेच वाजतात. याची सगळी मजा आहे. छान. आजारपणात काळजी घेणं. ते 10 पैकी 10. आणि हिला सुद्धा 10 पैकी 10. ओके, छान. हो ते आहे. वा वा. एवढं काय होते मी की तू कधी आजारी पडला होतास. हो. हा कोविडच्या वेळेलाच. हा. सूप वगैरे बनवून देणं वगैरे, असं मी जरा तेव्हा भरपूर सूपच्या रेसिपी शिकले होते. ते एनिवे डाएट साठी म्हणून शिकलेच होते, पण मग ह्याला जरा सर्दी आणि असं काय काय झालं होतं तेव्हा छान गरमागरम सूप करते. हो पण ती करायला लागली की छान किचन मध्येच ती सगळं छान करते. मूड असेल की छान आपण व्यवस्थित म्हणजे सगळं आता करतो. अमृताचं आम्ही हे केलं होतं, काय काय म्हणतात त्याला? केळवण. केळवण. हा. तेव्हा सगळे पदार्थ तिने घरी केले होते. हा. नाही, मजा आली होती. वाव, सुपर. आता तुमचं एकमेकांच्या घरच्यांशी नातं कसं आहे? हम्म. ऍक्च्युली तू मला सांग, जावई म्हणून हा कसा आहे आणि तू मला सांग सून म्हणून ही कशी आहे, अरे असं क्रिस क्रॉस तू सांग आधी. हा तर खरं तर म्हणजे अभिषेकच्या एकंदरीतच स्वभावातला सगळ्यात आपण काय म्हणू शकतो बेस्ट गोष्ट अशीच आहे की तो मुळात एक्स्ट्रोवर्ट आहे. त्याला त्याचं खूप असा मनमोकळा पद्धतीने गप्पा मारणं, आणि अगदी आत्ता जर कोणाला भेटला असेल, 2 मिनिटापूर्वी जरी कोणाला भेटला असेल ना तो, तरी त्याच्याशी इतक्या छान गप्पा मारून सेट की मग तो व्यक्ती कुठला आहे, काय, याच्या आधी काय केलं का नाही, सगळं त्याला कळलेलं माहिती असतं असतं. मग त्या गप्पांमधनं. असा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे तो माझ्या आत्यांना, माझ्या मावशांना जेव्हा जेव्हा त्यांना भेटलं तर तेव्हा इतकं म्हणजे मी असं बघते की हेच गप्पा मारत बसलेत, आपण या फॅमिलीतले आहोत का हा या फॅमिली मधला आहे, इतपत प्रश्न पडावा इतकं ते आहे. त्यामुळे त्याचं घरी मला जुळवून सगळ्यांशी समोर ते आपोआप होतं, आणि मला असं काही हो, त्याला काही असं ठरवावं नाही. वेगळे एफर्ट्स नाही घ्यायला लागत त्याकरता. त्याचं खूपच म्हणजे तो नॅचरली फ्लो होतो लोकांमध्ये, वेगवेगळे विषय, आणि त्याला विषयांचं पण असं काही रेस्ट्रिक्शन नाहीये. म्हणजे तो कुठल्याही फील्ड मधल्या व्यक्तीशी, कुठल्याही वयाच्या व्यक्तीशी, कुठल्याही बॅकग्राऊंडच्या व्यक्तीशी वाटेल तेवढा वेळ गप्पा मारू शकतो. ही त्याच्यातली खूप भारी क्वालिटी आहे, ज्याच्याविषयी मला मी थोडेसे जेलस पण होते की आपल्याला हे का नाही जमू शकत, आपण एवढे असे रेस्ट्रिक्टेड का आहोत, जेवढा तो ओपन आहे. तर त्यामुळे असाच स्वभाव असल्यामुळे घरी, माझ्या घरी तर त्याचं सगळ्यांशीच व्यवस्थित नातं आहे, खूप छान. म्हणजे फोन आल्यावरही की जावई बापू काय म्हणताय, जावयांचं काय चाललंय, आणि कित्येकदा तर तो स्वतःहून फोन करतोय, तो गप्पा मारतोय तिकडे, आणि माझा फोन झालेलाच नाहीये घरी, असंही खूपदा झालं. त्यामुळे लाडके. आणि कृतिका सून म्हणून मला असं वाटतं खूप समजूतदार आहे. तिने माझ्या घरी खूप एक आत्तापर्यंत म्हणजे तिने खूप एक छान, तिचं सगळ्याच गोष्टी खूप छान मेंटेन केलेल्या आहेत. म्हणजे कुठलीच गोष्ट माझ्या आईमध्ये आणि तिच्यामध्ये अशी नाहीये की जी एकमेकींची पटत नाही, किंवा त्यांनी कधी एकमेकांना काही सांगितलं नाहीये कुठल्याही गोष्टीबद्दल. सगळ्या गोष्टी जेव्हापासून कृतिका माझ्या घरी येते तेव्हापासून तिचं आईशी एक खूप छान बॅलेन्स्ड असं नातं आहे. ते खूप फोनवर बोलत नाहीत, पण ते जेव्हा बोलतात तेव्हा ते अर्धा तास बोलतात. जेव्हा प्रत्यक्ष समोरासमोर ती घरात असते तेव्हा त्यांचे खूप चांगल्या चांगल्या विषयांवर गप्पा होतात. आणि तिचा एक ओव्हरऑल जो अप्रोच आहे या फील्ड बद्दलचा, किंवा सेव्हिंग्स, किंवा कसं वागायला हवं, नातेवाईकांशी तुम्ही कसं डील करायला हवं, विचार एक काय, म्हणजे साधी गोष्ट असते की टीव्हीवर एखादी आपण बातमी बघतो आणि त्यात काही घडलं असेल तर त्याच्यावरचे जे विचार असतात
ते सुद्धा खूप आई आणि तिचे मॅच होतात. आणि बाबांशी तर तिचं खूपच छान मैत्रीपूर्ण नातं आहे. म्हणजे जेव्हा कृतिका माझी मैत्रीण झाली तेव्हापासून मला असं वाटतं तिला माझ्या बाबांबरोबर वेगवेगळ्या फिल्म्स बघणं, डॉक्युमेंटरीज बघणं, त्याच्यावर डिस्कशन्स करणं, वेगवेगळ्या नाटकं, वेगवेगळी पुस्तकं, म्हणजे आईशी त्या सगळ्या विषयांवर बोलतेच. आई पण तिला पाठवत असते की ही फिल्म बघ. तसं बाबांबरोबरही तिचं तेवढंच आहे की सेलिब्रेशन काही असेल तर ते बाबा आणि तिचं एक ठरलेलं असतं की आपण हे करूया, ते करूया, ही फिल्म बघितलीस का, ही वेबसिरीज तुम्ही बघा. मग बाबा ती वेबसिरीज रात्रभर जागून ती बघणार, मग त्याच्यावर डिस्कशन वॉच करणारे वगैरे म्हणजे आणि मग episode डिस्कशन मागे त्यांचं episode. प्रॉपर होतं की वा, त्यांनी वा. कसं दाखवलंय, स्टोरी कशी आहे, काय आहे, काम करणारे कोण कोण आहेत. तर असं ते छान जुळलं. म्हणजे बाबा मला लहानपणी इंग्लिश फिल्म्स बघायला घेऊन जायचे थिएटरला की चांगल्या चांगले पिक्चर कसे आहेत काय. म्हणजे जळगावात माझं लहानपण गेलं, पण तरी त्यांनी मला या सगळ्या गोष्टी, हे सगळे डोअर्स आमच्यासाठी कायम ओपन होते, ग्लोबल सगळे. असं नव्हतं की लहान शहरात आहे म्हणजे आम्हाला कोणाबद्दल काही माहित नाही. खरं तर आम्ही ही नाशिकहून आले, मी जळगावहून आलो, पुण्यात मुंबईत, पण इथले राहणारे मुलं मुली यांना सुद्धा काही गोष्टी माहित नसतील इतक्या आम्हाला माहित होत्या आई बाबांमुळे आणि घरच्या वातावरणामुळे. त्यामुळे ती याच्यात छान जेल झाल्यामुळे ती सून म्हणून मला असं वाटतं कृतिका परफेक्ट आहे. कुठल्याच बाबतीत ती अतिही नाहीये आणि कुठल्याही बाबतीत कमी सुद्धा नाहीये. तिने खूप तिचं बॅलन्स्ड घरामध्ये तिचं एक स्थान ठेवलेलं आहे आणि प्रचंड तिच्याबद्दल माझ्या आई बाबांना आदर आहे. आणि तो वेळोवेळी दिसतो. कुठले डिसिजन्स मोठे घ्यायचे असतील, घरात कुठलं कार्य असेल, गौरी गणपती असतील त्यावेळी, म्हणजे एखाद्या वेळी जर तिला पूजेला किंवा गौरी गणपतीला तिला नसेल जमत, तिचं काम असेल, तर आई सगळं ऍडजस्ट करते. आमचं लग्न 6 जानेवारीला झालं, 6 जानेवारी 2018, आणि आमचं लग्न 12 जानेवारीला असणार होतं. पण कृतिकाच्या फिल्म एक बकेट लिस्ट नावाची तिने फिल्म केली होती. त्याच्यामध्ये सुमित राघवन, माधुरी दीक्षित आणि इलाताई वगैरे, त्या सगळ्यांच्या डेट्स मुळे 12 जानेवारी तारीख गेली आणि मग आमचं लग्नच नसतं झालं. म्हणजे किंवा त्यांनी सांगितलं की मग तू लग्न कर, फिल्म नाही, म्हणजे तुला डेट्स नाही होऊ शकत, म्हणजे फिल्म सोड. पण माझी त्या क्षणी म्हणली की आपण लग्नाची तारीख बदलू, तू शूट कर, ते जास्त महत्वाचं आहे. आणि लग्नाची तारीख तेव्हापासून मला असं वाटतं हिला आईबद्दल एक खूप छान हे झालं की किती इझिली त्यांनी. त्यांचं इतकं छान प्रॅक्टिकल अप्रोच आहे ना एकंदरीतच आयुष्याकडे बघण्याचं, ते मला खूपच आवडतं. म्हणजे मला ते असं आयडियल वाटतं. आणि की की अगं आई असं असं म्हणते, ती म्हणते बरोबर आहे, बरोबर आहे, खरं तू विचार कर, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. कधीच म्हणजे असं कधीच चुकतच नाही त्यांचं. हे मला इतकं कौतुकास्पद वाटतं ना काकूंविषयी, की कुठलं पण छोट्यातला छोटा प्रॉब्लेम जरी आला किंवा मोठं काही, तर त्यावर तो सॉल्व्ह कसा करायचा आहे ह्यासाठी त्या जे सुचवतात ना, ते इतकं ऍप्ट असतं. तर असं होतं की म्हणजे आपल्याला हे असं जमलं, म्हणजे पुढे जाऊ आपल्याला असं जमलं पाहिजे. हे मला त्यांच्याविषयी खूप वाटतं की हे आयडियल आहे, आदर्श आहे, हे आपल्याला जमवता आलं पाहिजे. हे जमलं की मग लाईफ जमेल. आणि आता आई आणि ही सुद्धा, आता आम्ही जेव्हापासून एकत्र होते 12-13 वर्ष आई तिला ओळखते, त्याच्यामुळे आता एक छान झाले. त्यामुळे तिला पैकीच्या पैकी मार्क. हा राऊंड तो नसला तरी तिला 10 पैकी 10. वा मस्त. आता मला जाणून असं घ्यायचंय की भांडणं तर नवरा बायकोंमध्ये होतातच, रादर सगळ्या कुठल्याही नात्यात भांडणं तर होतातच, पण ती सोडवण्याची तुमची काय आयडिया आहे? किंवा भांडण झाल्यावर तुम्ही काय एकमेकांवर चिडचिड करता, किंवा कोणीतरी एक गप्प बसतं, 2-3 दिवस आम्ही बोलतच नाही, किंवा आम्ही लगेच बोलतो, काही यातलं काहीही? इंटरेस्टिंग. नाही, आमच्यामध्ये होतात भांडणं, पण तशी खूप असे सिरियस लेवलला असं काही होत नाही. पण कृतिकाचा अप्रोच नेहमी शांत बसण्याकडे असतो. ती शांत होते, काहीच बोलत नाही काही काळ. पण आणि मी असं आता हे सांगायला लागले की 1 मिनिट, मला आता राग आलाय, मला आता काही बोलायचं नाही, त्या रागाच्या भरात मी काहीतरी भलतच बोलून बसेल, मला शांत बसू दे, आपलं भांडण झालं ना 2 तास आपण गप्पा बसूया, असं आता मी बोलायला लागले. पूर्वी कारण मला आता कळलं की बहुतेक माझा अप्रोच तसा आहे. पहिले मला ते माहित नव्हतं. पहिले मी अशी राग आला की शांत गप जायचे कोपऱ्यात कुठेतरी की आता बास वगैरे. आणि मग काहीही केलं तरी ती बोलायची नाही, काहीही करा. ते फुगून बसणं जो प्रकार असतो ना, तो तिचा प्रकार आहे रागाचा. आणि मला गोष्टी सॉर्ट आउट करायला आवडतात तिथल्या तिथे, तेव्हाच्या तेव्हा, की नाही आत्ताच आपण बोलू, आणि मग ते बोलून बोलून त्याचा किस पाडणं, आणि मला असं
शांत शांत. ते कारण मला त्याच्याशिवाय झोप नाही लागत हा. किंवा मला त्याच्याशिवाय मूव्ह ऑन नाही होत आहे की आपण आता हे सॉल्व्ह करू आणि मग काहीतरी टीव्हीवर बघू, मग कुठेतरी बाहेर जाऊ किंवा मग कॉफी करू काय, काही. पण ते संपवून. पण तिचं तसं नसतं, तिला तो राग अख्खा शांत होऊ देणं, मग त्याच्यानंतर मी काही बोललेलो असतो मग त्याच्यावर तिचं म्हणणं, मग मला समजावणं की हे असं असं आहे म्हणून मला असं असं वाटतंय. तर या सगळ्याच्यात आमचं एक 4-1 तास जातात, जास्त नाही 4-1 तास. म्हणजे आमचं भांडणाचं 1 दिवसाच्या वर मला असं वाटत नाही टिकलंय. की काल भांडण झाले अजूनही आजही अजून चालू आहे किंवा बोलायला. घरात असं दार नाही. नुसती आपटली जात आहेत, हा. एकमेकांशी असं बोलत काही नाहीत, नाही. असं एका दिवसाच्या याच्यात नाही. एकदा ती चिडून फक्त गेली होती आणि ती फिल्म बघून आली होती, मग ती 3 तासात आली वेगळं ते बघून. माझं असं काय मला तर आठवत नाही काय भांडण झालं होतं. बरेच पण काही तो नाही. राग आला Relax होऊन होता. आलीस म्हणजे हा. फिल्म बघून आलीस. आणि मी एकटीच जाऊन मग मी तिला विचारलं तू कुठे गेली आहेस, म्हणजे घर सोडून, म्हणजे कारण बॅग बिग सगळं इथेच आहे. नाही, बाकीच कपडे वगैरे सगळे इथेच आहेत. काय सगळं बांधून घेऊन जायचं. हे तसं गेली असतीस तर एक टेन्शन आलं असतं. पण मग तू कुठे, मी आता फिल्म बघायला आले आणि मला आता फोन करू नकोस, मी ती फिल्म बघूनच येणार आणि मला प्लीज आता फोन करू नकोस. म्हटलं ओके, ओके. तिची तिची आहे. वेगळीच एक काहीतरी टाइमपास कुठली तरी बेस्ट पण मला ही आयडिया आवडली. थिएटरला जाऊन एकटीने बसून. आवडली मला. आणि ती फ्लॉप फिल्म म्हणजे कोणी नव्हतं, ती फिल्म बघायला कोणीच नव्हतं. मी समजी बघते, पॉपकॉर्न खाते, 2 तास 3 तास झाले, संपलं, मग घरी आले. हा बोल आता काय म्हणताय, कसं सॉल्व्ह करायचंय हे. कमाल. असं भांडणाचं आणि रागाचं आहे एकंदर. वा, छान. पण हे छान आहे की ते तुम्ही कॅरी करत नाही दुसऱ्या हा. दिवशी किंवा- नाही तेवढं नाही कधी. आणि ते आता कळलंय ना दोघांच्या, म्हणजे आता इतक्या वर्ष एकत्र राहिल्यामुळे आता कळलंय की ओके ह्याला ते तिथल्या तिथे बोलून आता निस्तरायचं असणार आहे आणि आता हिला शांत बसायचं, हे आता एकमेकांचं एकमेकांना कळून चुकलं. चुकलंय. त्यामुळे मग आता अजून लवकर संपतात. म्हणजे पूर्वी तरी जरा 4-5 तास जर ताणली जात असतील तर आता अजून की ठीक आहे बोलू काय. आणि एकमेकांकडनं आपण एकमेकांचे ट्रेड्स, घेत असतो. स्वभाव हा. असे घेत असतोच. म्हणजे कधीतरी ती ज्या समजूतदारपणे एखाद्या गोष्टीशी, एखाद्या याच्याशी डील करते, ते आता इतक्या वर्षात मला कळलंय की खरं तर गोष्टी खूप सोप्या असतात, पटकन त्याच्यावर सोल्युशन निघू शकतं आणि आपण त्यातनं बाजूला होऊ शकतो. हे मला तिच्याकडनं कळल्यामुळे आता कधी कधी भांडण व्हायच्या आधीच ते मला कळलेलं असतं की कसं करायचंय, किंवा एखाद्या गोष्टीत खरोखर तिथे बोलण्याची गरज आहे तर कधी कधी ती ते करते. असं ते सॉरी म्हणायची वेळ आली तरी मग की हा ठीक आहे, किंवा 1-2दा तर मी की मला आता सॉरी म्हणायचं नाहीये तुला, पण मी म्हणतेय कारण मला कळलंय माझं चुकलंय तर सॉरी. तसे एकमेकांचे स्वभाव सुद्धा आपोआप घेतले गेले त्याच्यामुळे. हा, तुम्ही लग्न केलं तेव्हा तुम्ही वय काय होतं तुमचं दोघांचं, मी 22. इफ आय मे आस्क? येस. म्हणजे कृतिका 22 आणि मी 29. छान. पण मग तुला असं, म्हणजे माझा मुद्दा हा होता की तू लवकर वयाचा. वयात लग्न हा. केलंस, तर त्याच्यावरनं तुझा विचार काय होता, किंवा कोणी असं घरातल्यांपैकी असं काही म्हणालं का? आजकाल खूप असं झालं की किंवा एवढं लवकर मैत्रिणी. लग्न. हा. मैत्रिणी होत्या माझ्या ऑलमोस्ट प्रत्येक मैत्रिणच की का घाई करतेस, नको वगैरे असं की, किंवा एक जण होती मजे मजेत की तू आता माझ्या आईला येऊन भेटू नकोस हा, कारण तू नाहीतर लग्न ती- करतेस ती माझ्या मागे लागेल की बघ तिने लग्न केलं तुला काय वगैरे असं सगळं होईल. तर असं मैत्रिणींचं झालं होतं जरा की का तू एवढा लवकर लग्न करतेस, अजून किती लाईफ बाकी आहे, आताशी 22 आहे वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की असं वय एक्झॅक्टली फिक्स्ड असं काही नसतं लग्नाच्या बाबतीत. म्हणजे प्रत्येकाचं करेक्ट वय काय आहे ना ते त्या व्यक्तीनुसार बदलतं. म्हणजे कदाचित तुमच्यासाठी जे करेक्ट असेल ते दुसऱ्या मुलीसाठी करेक्ट नसेल. म्हणजे एखादीचं जर 30-32 झाली आणि तरीही तिचं लग्न नाही झालंय तर याचा अर्थ असं नाही की तिला लग्नाला उशीर झालाय, तो तिच्यासाठीच ती कदाचित वेळ अजून आली नसणार आहे. कारण मग त्याही बाबतीत चूक होऊच शकते ना की अगं वय वाढत चालेल लवकर लग्न कर, मग लवकर लग्न कर असं म्हणणारे लोक असतात आणि त्या नादात घाईघाईत लग्न केलं जातं आणि मग ते नंतर कळतं की आपला निर्णय चुकलाय. आणि असं इकडच्या बाजूलाही होऊ शकतं की थोडं उशिरा कर आणि त्या नादात जर वेळ निघून गेली तर, म्हणजे ते दोन्ही बाजूने ती गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुम्हालाच बहुतेक कळत असेल आणि तुम्हालाच कळू शकतं आणि तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. तर माझं तसंच झालं की
आम्ही 4 वर्ष एकमेकांना ओळखत होतो, डेट करत होतो. सो मला तो व्यक्ती म्हणून काय माहित होतं. इव्हेंच्युअली आपल्यालाच एकत्र राहायचंय ह्याची 100% खात्री होती. म्हणजे असं नव्हतं की मला अजून पुढे जाऊन हल्ली जे म्हणतात एक्सप्लोर करायचं वगैरे, असं काही. मी शुअर होते की या व्यक्तीसोबतच मला आयुष्य घालवायचंय. मग मी आज 22व्या वर्षी लग्न केलं काय आणि 3-4 वर्ष थांबून मग नंतर केलं काय, जर त्याच्याच सोबत करायचंय. हा एक मुद्दा. आणि दुसरं असं होतं की आम्ही मुंबईत राहायला लागलो होतो आपापले आणि काम शोधतोय, फील्ड एक आहे. तर मग एकदा काकूच असं बोल, म्हणजे अभिषेकची आईच म्हणली होती की अगं तुम्हाला एनिवे तुमचा स्ट्रगल तुम्ही तुमचा सुरू केलाय इंडिव्हिज्युअली, लग्न करून मग स्ट्रगल करा. असं कुठे नियम नाहीये की सेटल झालं कीच लग्न करायचं. म्हणजे लग्न करून हळूहळू एकत्र सेटल होऊच शकता तुम्ही. हे काकूंनी सांगितलेलं. तुम्ही लग्न करा, एकत्र राहायला लागा, मग तुमचा स्ट्रगलही तुम्हाला सोपा वाटेल, हे आई म्हणली. आणि ते त्या तेव्हा म्हणल्या होत्या. तेव्हा मी सुद्धा, कारण तशी लहान असल्यामुळे मलाही लग्नाचा डिसिजन मोठा हे जाणवत होतच. भीती आणि नर्वसनेस हा होताच. म्हणजे अगदी असं नव्हतं की असं काही नव्हतं की अरे करायचंच आहे वगैरे, असं नव्हतं. मला त्याच्याविषयी खात्री होती, पण आपलं एक इंडिव्हिज्युअली आपल्याला जे वाटतं तो नर्वसनेस होताच. पण मग काकू जेव्हा ते म्हणलं तेव्हा मला असं की हा ह्यात काहीतरी पॉइंट तर आहे की एकत्र राहून एकमेकांच्या सोबतीने स्ट्रगल करणं कदाचित आपल्याला सोपं जाईल. आणि लाईफचे 2 डिपार्टमेंट्स असतात असं जर आपण म्हणलं की एक पर्सनल डिपार्टमेंट, एक प्रोफेशनल. तर हे 2 डिपार्टमेंट आपल्याला म्हणजे सॉर्ट आउट करायचे असतात हळूहळू जसजसा माणूस मोठा होत जातो. तर आता मग आपण पर्सनल डिपार्टमेंट सॉर्ट आउट करण्यामागे म्हणजे सॉर्ट आउट करून टाकूया आणि मग प्रोफेशनलचा हळूहळू होईल. आणि तुम्हाला ज्या प्रकारचं काम करायचंय, तुम्हाला स्वतःला एक्सप्लोर करायचंय, ते आम्ही इंडिव्हिज्युअली केलंच. त्यात आमचं असं काही एकमेकांसाठी म्हणणं नव्हतं. म्हणजे तिला माझा स्वभाव पूर्णपणे माहित होता की मी मित्रांमध्ये रमणार आहे. माझी मैत्री, माझ्या मित्र मैत्रिणी माझं खूप असतं, मोठा मित्र परिवार आहे याचा आहे मला माहित होतं. पण त्यात तिला माहित होतं. त्यामुळे मी कधीही कुठल्याही मित्रमैत्रिणींबरोबर कुठेही जातो, तेव्हाही जात होतो, अजूनही जातो. त्यामुळे तो माझं पर्सनल काय काय ग्रो होणं आहे याच्यात कुठेच फरक पडला नाही. आणि तिला तिची एक वेगळी स्पेस लागते. ती घरात असून सुद्धा तिला असं कधी कधी तिची एक वेगळी स्पेस लागते. म्हणजे माइंड स्पेस पण आणि ऍक्च्युअली स्पेस पण. तिचं असं असतं की मला आता एकटं राहायचं. म्हणजे आता ती बोलत नाही, पण ते कळतं की आता तिला तिचं आज पूर्ण दिवसभर तिला तिचा घालवायचं आहे. मग ती वाचन करेल, बघेल काहीतरी. तर हे सगळं तसंच राहिलं आणि राहणार होतं याची खात्री होती आम्हाला. म्हणजे व्यक्ती म्हणून काही फारसा आमच्यात बदल तसा झाला नाही. म्हणजे ज्या गोष्टी लग्न आधी करायला आवडायच्या, ज्यातनं आनंद मिळायचा, त्या गोष्टी आम्ही अजूनही करतोच आहे. फक्त आता एकत्र राहून करतोय, एकमेकांचा सहवास, एवढंच काय ते. पण तो मुद्दा खूप छान सांगितलास तू कृतिका. म्हणजे वयाचा आणि लग्नाचा. व्हेरी नाईस. कारण मी म्हणजे बघतोच ना आपण आपल्या मैत्रिणी, त्यांच्या घरी त्यांच्या आई बाबांचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे. सो ती प्रत्येकाची आपापली एक वेगळी वेळ असते, वेगवेगळी टाइमलाईन आहे. म्हणजे जसं आपण कामाच्या बाबतीत म्हणतो की इतरांचं काम बघून तुलना नको करायला की अगं तिलाच कामं मिळतात, हे होतंय. तसंच आहे हे सुद्धा की तिचं लग्न झालंय, असं तुलना करून नाही काय होत. प्रत्येकाचा त्यावेळी ती शुअर होती. म्हणजे तिने होकार दिला आणि ती ठाम हे कळत होतं. त्यामुळे मग मलाही माझ्याही मनात ते राहिलं नाही की आपण म्हणजे ही खूप लवकर लग्न करते का. तर आता फक्त एक जी सगळ्याच काय वधूंना जी एक धाकधूक असते ते एक असणार, कधी कधी कुठल्याही वयात असतेच. कारण अगेन आपण ऐकलेलं असतं की आयुष्यच आता बदलेल, आता लग्न म्हणजे फार मोठं आहे, सगळे चेंजेस होतात, मुलीला खूप गोष्टी बदलाव्या लागतात. हे आपण ऐकून ती एक मनात धास्ती भरलेली असते. त्यामुळे थोडस जे काय पुढे कधी बदलल्या गेल्या, कधी काय झालं काहीच कळलं नाही आणि वर्ष निघून गेली. ऍक्च्युली कळत नाही काय नक्की काय बदललंय, नक्की काय जमलंय. पण हे छान आहे, नक्की काय जमलंय, नक्की काय. म्हणजे आम्हाला ती म्हणते की मी का आपण इतका काळ एकत्र आहोत किंवा काय, असं काय कधी कधी त्याची उत्तरं मिळत नाहीत. पण एवढं माहित असतं की आपल्याला मजा येते, छान वाटते. आणि काही गोष्टींची, काही नात्यांच्या उत्तर शोधण्यात काही पॉइंट असतो. तुम्हाला आता या क्षणी छान वाटतंय ना. आता आम्हाला इथे सुद्धा इंटरव्ह्यूला येताना दोघांना सकाळी घरातून निघताना छान वाटत होतं. आम्ही ते बोललो सुद्धा की अरे मस्त वाटतंय. आता उद्या काय शूट आहे, परवा काय आहे, काय नाहीये,
माझे आज 2 शोज आहेत किंवा काय वॉटेवर, हे सगळं बाजूला, पण आज मजा करायची आहे. आणि आजवर आमच्या दोघांचा तो आहे की त्या प्रेझेंट मध्ये प्रत्येक दिवस स्पेशल मला करायचा असतो. म्हणजे माझं ती रोमॅन्टिकच्या बाबतीत मला 10 पैकी 10 कदाचित त्यामुळे दिले असतील, पण मला हे असं वाटतं की रोज काहीतरी तुम्हाला एकमेकांच्या नात्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करायला लागतं कुठल्या तरी वेने. म्हणजे काहीतरी गोड खायला दिलंय तिथपासून ते काहीतरी सरप्राईज दिलंय, किंवा कधी चिठ्ठी लिहून गेलोय, किंवा तिचे शूज मी साफ करून ठेवले, काही कुठल्याही वेने, किंवा तिचे नाईट ड्रेस मी असा तो बेडवर एका विशिष्ट पद्धतीने करून ठेवतो. म्हणजे घरी आल्यानंतर घरातले कपडे मला इतकं छान वाटलं. ते आता परवा काहीतरी म्हणली की मला तू असं का सगळं करून ठेवलं, मला वाटलं असं करायचं, आणि ते काही ठरवलेलं नव्हतं. तर असं रोज काहीतरी तुम्हाला पण खूप गोड सवय ही, त्यामुळे ना नातं जिवंत राहतं. आणि हॅपीनेस ही किंवा हॅबिट आहे, म्हणजे ती सवय आहे असं आपण जर म्हटलं, आनंदात राहणं ही, तर ते नात्यालाही लागू पडतं. वा वा. अभिषेक, तू खरं तर अनुरूपचा चेहरा आहे. तर मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या मते सुखी संसाराचं अनुरूप सूत्र काय आहे? एकमेकांना समजून घेणं, एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर की अंडरस्टँडिंग, समजून घेणं. म्हणजे समोरच्याला समजून घेतलं की खूप गोष्टी सोप्या होतात. आपणच आपलं घोडं पुढे नेत राहिलो तर ते जरा हे होऊ शकतं. म्हणजे कदाचित जेव्हा काय मतभेद होत असतील किंवा काय, आपल्याला काहीतरी वेगळं वाटतंय, समोरच्याला वेगळं वाटतंय, तसं जर असेल तर आपल्याला जे वाटतंय तेच योग्य आहे हे न करता समोरच्याला जे वाटतंय ते का वाटतंय ते जर आपण ऐकून घेतलं, समजून घेतलं तर मग सोपं आहे. मला वाटतं आदर सगळ्यात महत्वाचे, की तुम्ही दोघं मिळून कुठलीही गोष्ट केली, दोघं मिळून केलेली असो किंवा तुमच्या पार्टनरने केलेली असो, त्याच्याबद्दल तुम्हाला खूप आदर असायला हवा. म्हणजे कुठलीही गोष्ट, आणि त्यातनंच मला असं वाटतं की प्रेम नव्याने रोज वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला सापडतं. जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या कामाबद्दल, छोट्या छोट्या गोष्टींबद्दल जर तुम्ही आदर बाळगला, तुम्ही जर त्याचा अभिमान बाळगला आणि त्या व्यक्तीसमोर जर व्यक्त केला तो, तर मला असं वाटतं की ते नातं खूप टवटवीत जिवंत राहतं. तर आदर हा सगळ्यात महत्वाचा. आणि दुसरं जे काय वाटतंय ते एक्सप्रेस करणं, व्यक्त होणं, या दोन गोष्टी, व्यक्त होणं आणि आदर ठेवणं, यामुळेच मला असं वाटतं की मग ते तुम्हाला नातं त्याचं कुठलंच ओझं किंवा ती एक जबाबदारी अशी वाटत नाही. ते तुम्हाला तुमचा आयुष्याचा एक भाग वाटतं. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की काम आहे ते आपलं आयुष्य नाहीये. आपण ज्यात इथे बसलो, आता तू इंटरव्ह्यू घेते, हे खरं तर आयुष्य आहे, हे खरं तर काम आहे. आपलं आयुष्य जगणं हे खरं तर काम आहे. बाकी काम जे तो कामाचाच भाग आहे. पण त्या व्यतिरिक्त जे सगळं घरी आल्यानंतर एकमेकांची वाट बघणं किंवा रोजचं असतं खरं तर, रोजचं घरी येणं वगैरे, पण त्यात सुद्धा असं वाटणं की घरी जावंसं वाटणं, ही कधी येईल हे वाटणं, तर हेच मला असं वाटतं की त्याला जर आपण इम्पॉर्टन्स दिला, ते आयुष्य म्हणून जर जगलो काम संपल्यानंतरचं, तर हे सगळं सोपं होईल. हे मला वाटतं ना, मला असं म्हणजे माझ्या अनुभवाने असं वाटतं की तुम्ही सगळी जी तरुण मंडळी आहात ना, तर तुम्ही काही काही गोष्टीत खूप जास्ती सॉर्टेड आहात. म्हणजे आता तू जे म्हणालास ना की काम आणि हे वेगळं आहे, हे मला कळायलाच खूप वर्ष गेली. इतकं कामाला महत्व दिलं तर खूप गोष्टी राहून गेल्या. आणि आता जेव्हा तुमच्याकडून आम्ही शिकतोय, माझी मुलगी मला शिकवते, तेव्हा असं वाटतं की हो यार, किती गोड की एक मिनिट, ते काम आहे आणि ते हे वेगळं आहे, पण आम्ही म्हणजे काम 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 इतकं केलं ना. पण हे मला कौतुक, कारण मी पण शिकलो. कारण 4 ते 5 वर्ष मी एक मालिका करत होतो. तिथे सेटवर कधीतरी असं वाटतं, कंटाळा येतो, तेच काम असतं, तीच जागा असते, तीच माणसं असतात, कितीही प्रेमळ असली तरी तीच माणसं असतात, आणि ती कामाच्या अनुषंगाने तुमच्याशी जोडली गेलेली असतात. त्यामुळे त्याच्यात तोचपणा येऊच शकतो. पण तिथे मी हा विचार करायचो की आज पॅकअप संपल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला अमुक करायचंय, अमुक खायला करायचंय, किंवा अमुक ठिकाणी फिरायला जायचंय, किंवा 2 दिवसानंतर सुट्टी आहे त्याचं प्लॅनिंग काय करता येईल. आज घरी गेल्यानंतर आपल्याला एखादं चांगली डॉक्युमेंटरी किंवा काय बघता येईल,
किंवा तिच्यासाठी स्पेशल काय घरी जाताना घेऊन जाता येईल याचा मी थोडा थोडा विचार करायला लागलो. आणि मला माझ्या ते लक्षात आलं की आपण जर त्या गोष्टीचा विचार केला, आपण ती इन्व्हॉल्वमेंट त्या गोष्टीत दाखवली, तर आपल्याला इकडचं काम हे आपल्यावर त्याचा परिणाम जास्त होणार नाही, आपल्याला अफेक्ट होणार नाही. ती चिडचिड, तो राग किंवा तोच पाण्याचं जी अस्वस्थता आहे ती तिथेच राहील. आपल्या मूळ जगण्यावर, आपल्या पार्टनरवर, नात्यावर त्याचा परिणाम होणार नाही. आणि ही सुद्धा तिकडून येते सेटवरनं, तेव्हा मग तिलाही मी हेच माझा अनुभव सांगितला आणि ती तेच फॉलो करते. मला वाटतं की तिलाही तेच वाटतं की ते त्याने इतकं छान स्वतः अनुभवून मला त्या गोष्टी सांगितल्यात की त्याच्यामुळे आता मलाही मग ते सोपं जातं. नाही तर कदाचित थोडं अवघड गेलं असतं. त्यामुळे जशी एक 4-5 वर्ष मला असं वाटतं की थोडी करू शकलो त्या सगळ्याच्या शांततेत, म्हणजे शांततेत. करेक्ट. वा वा, कमाल. खूप कौतुक तुम्हा दोघांचंही. आपण जशी सुरुवात कॉलियर बेनी केली होती तसं आपण आता शेवटाकडे आलोय. तर शेवटी आपण एक वोकल लेटर म्हणतो. तर तुम्ही एकमेकांना काही सांगायचं राहून गेलंय किंवा आत्ता काहीतरी सुचलंय, काही छोटस असेल काही मोठंच असेल, जे काही असेल ते अगदी प्रिय कृतिकापासून तुझाच अभिषेक असं. आता सुरुवात तू कर. तू कर. बापरे. तू कसं काय बापरे म्हणतोस रे? उलट या बाबतीत तो अग्रेसर आहे. प्रिय कृतिका, आपल्याला भेटून खरं तर 12-13 वर्ष झाली आहेत. या सगळ्यामध्ये तू माझ्याशी कधी एकरूप झालीस, आपण एकमेकांना कधी अनुरूप झालो हे मला खरं तर जाणवलं नाही. पण माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. याच्यामुळे राहिलं म्हणा. तुझाच अभिषेक. बोलल्यामुळे असं हा, म्हणजे चांगलं वाटलं मला. किती प्रिय अभिषेक, मान्य मी फार कधी व्यक्त होत नसेल, पण आता आज ह्या निमित्ताने मला ही संधी मिळतीये, तर मी एवढंच सांगू इच्छिते की तुझ्याकडनं खूप गोष्टी शिकतीये, यापुढेही शिकणार आहे. आणि तू माझ्याकडनं हो, कारण तू आयुष्य कसं जगायचं हे इतक्या सोप्या शब्दात सांगून जातोस, शिकवून जातोस. ते मला त्याचं खरंच खूप कौतुक वाटतं आणि मला तुझंही तेवढंच कौतुक वाटतं, तेवढाच अभिमान वाटतो. तर यापुढेही मी प्रयत्न करेन की वेळोवेळी त्या क्षणी व्यक्त व्हावं. थँक्यू. व्हेरी क्यूट. छोटस आणि छान पत्र. थँक्यू. कमाल. तुमचे डोळे जास्ती बोलून जातात. पण आता म्हणजे ते सगळं मी खरं तर आम्ही या आपल्या गप्पांमध्ये बोललोच होतो, त्यामुळे आता तसं उरलं नव्हतं काही. पण खरंच हा काळ कसा गेलाय मला खरंच कळलं नाही. आणि तेच तसंच पुढे चालत राहावं आणि असे इंटरव्ह्यू तुझ्याबरोबर आम्ही करत राहावे. कळत न कळत आम्हाला आमचं नातं उलगडावं असं वाटतं. छान गप्पांमधनं इतके काय विषय, आठवणी छान वाटलं खूप. आता असेच राहा कायम एकमेकांबरोबर आणि जिवंत राहू द्या तुमचं नातं. खूप काळ काढायचं आहे तुम्हाला, है ना? आणि छान वेळात वेळ काढून आलात, त्या निमित्ताने आपल्या गप्पा झाल्या. ना अनुरूप शो कडून तुम्हाला एक छोटीशी भेट. वाव, लगेच हे बनलं नाही. छान. खूपच मस्त आहे. माझा केवढा लहान आहे हात तुझ्या हातापुढे. अगं बाई. आणि माझ्या हातातलं इथलं कुठे आलंच नाही रे, उमटलंच नाही रे. वा वा. पुन्हा एकदा द अनुरूप शो कडून दोघांचेही मनापासून आभार. थँक्यू सो मच. येस. आणि या तरुण जोडप्याकडून तुम्ही काय काय शिकलात आणि काय काय घेऊन गेलात हे आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.